2021-22 मध्ये महाराष्ट्र शासन कृषी विभागाअंतर्गत एक चांगला उपक्रम राबवण्यात येत आहे. तो म्हणजे कापूस मूल्य साखळी विकास प्रकल्प अर्थात स्मार्ट कॉटन. खरं तर या नावातच संपूर्ण प्रकल्पाची ओळख दडलेली आहे. कापसाच्या माल प्रक्रिया व खरेदी या संपूर्ण टप्प्यामध्ये या प्रकल्पात समावेश करण्यात आलेला आहे. कापूस हे महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाचे पीक आहे, परंतु महाराष्ट्रातील कापूस मूल्य साखळी ही जागतिक मूल्य साखळीच्या स्पर्धाक्षम नाही. म्हणून कापसाची कार्यक्षम मूल्य साखळी उभी करणे हा स्मार्ट कॉटन या प्रकल्पाचा महत्त्वाचा उद्देश आहे. तसेच एक गाव एक वाण एक जीन्सी कापूस प्रकल्पातील कापसाची शतरंजनी महाकॉट मार्फत इलेक्ट्रॉनिक ऑप्शन अशा पद्धतीद्वारे सर्वसमावेशक मूल्य साखळी विकास करून शेतकरी, प्रक्रिया उद्योग व खरेदीदार यांचा विकास करणे हा या प्रकल्पातील अंतर्भाग आहे. अतिशय उपयुक्त व शेतकरी हिताचा हा प्रकल्प असून निश्चितच विदर्भातील शेतकरी मित्रांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. कारण विदर्भातील त्यातल्या त्या अमरावती विभागातील सर्व जिल्हे हे कॉटन बहुल जिल्हे आहेत. तर अमरावती रामेती अमरावती मार्फत मी सर्व प्रशिक्षणार्थी तसेच शेतकरी मित्रांचे स्वागत करते. तसेच आपले कृषी विभागातील जे कर्मचारी आहेत त्यांचेही स्वागत करते. आज आपल्याला स्मार्ट प्रोजेक्ट अंतर्गत कुलदीप जाधव सर जॉईन झालेले आहेत. ते आपले पहिल्या सेशनचे व्याख्याते आहेत. सर ऍग्री बिझनेस व्हॅल्यू चेन स्पेशलिस्ट स्मार्ट प्रोजेक्ट मध्ये म्हणून काम करत आहेत. सर माझा आवाज येतोय सर आपल्याला? हो येतोय मॅम. हो तर रामेती टीम मार्फत आपले स्वागत आहे सर. आवाज येतोय सर? ओके ओके. तर मग सर आता आपल्याला जवळपास पार्टिसिपंट संख्या 76 पार्टिसिपंट जॉईन आहे सर. या ट्रेनिंग मध्ये आपले कृषी विभागातील कर्मचारी, शेतकरी बांधव तसेच माई महिला आर्थिक विकास महामंडळ यातले प्रतिनिधी तसेच गट प्रतिनिधी प्रकल्पातील जे शेतकरी गट प्रमुख आहेत ते जॉईन आहेत सर. तर मी सर आपणास विनंती करते की आपण आपलं व्याख्यान स्टार्ट करावं. आपला विषय आहे सर स्मार्ट कॉटन प्रकल्प संकल्पना. धन्यवाद मॅडम. मी स्क्रीन शेअर करताय. एक माझी स्क्रीन दिसते का मॅडम? नाही सर दिसत नाही सर. हा सर आता दिसतीये सर. ओके ओके. सर्वांचे स्वागत. माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन हा जो प्रकल्प आहे या प्रकल्पाच्या माध्यमातून स्मार्ट कॉटन वरती आपण आज चर्चा करणार आहोत. तर स्मार्ट प्रकल्पाचं उद्दिष्ट काय आहे? लहान आणि सीमांत शेतकरी तसेच कृषी नव उद्योजकांना केंद्रस्थानीच ठेवून शेतमालाच्या सर्वसमावेशक व स्पर्धात्मक मूल्य साखळ्यांचा विकासास मदत करणे किंवा विकास करणे. पुन्हा एकदा मी रिपीट करतो उद्देश. तर लहान आणि सीमांत शेतकरी तसेच कृषी नव उद्योजकांना केंद्रस्थानीच ठेवून शेतमालाच्या सर्वसमावेशक आणि स्पर्धात्मक मूल्य साखळ्यांचा विकास करणे. यालाच आपण असं म्हणतो की टू सपोर्ट डेव्हलपमेंट ऑफ इन्क्लुझिव्ह अँड कॉम्पिटेटिव्ह ॲग्रिकल्चर व्हॅल्यू चेन फोकसिंग ऑन स्मॉल होल्डर फार्मर्स अँड ॲग्री एंटरप्रेन्योर्स इन महाराष्ट्र. तर उद्देश फार महत्वाचा आहे. तर प्रकल्पाची किंमत जी आहे ती जागतिक बँकेचं जे आपल्याला कर्ज मिळालेलं आहे ते 1470 कोटी मंजूर झालेलं आहे. राज्य शासनाचा हिस्सा 560 कोटी रुपये मंजूर झालेला आहे
आणि खाजगी उद्योजकांच्या माध्यमातून 70 कोटी रुपये आपल्याला मंजूर झालेले आहेत. हा प्रकल्प एकूण 2100 कोटी रुपयाचा आहे. स्मार्ट प्रकल्प हा भारतातील पहिला असा प्रकल्प आहे ज्या प्रकल्पामध्ये खाजगी क्षेत्रातील उद्योजकांनी 70 कोटी रुपये इन्व्हेस्ट केलेले आहे. का केलेले आहे? कारण आपण या प्रकल्पाच्या माध्यमातून व्हॅल्यू चेन डेव्हलप करत आहोत. तर प्रकल्प अंमलबजावणी कालावधी आपला 7 वर्ष असणार आहे. आता मूल्य साखळी आपण विकसित करणार आहोत हे आपण बघितलं. उद्देश आहे मूल्य साखळी विकसित करणे. तर मूल्य साखळी म्हणजे काय हे समजून घेणं देखील खूप महत्वाचं आहे. तर मूल्य साखळीची व्याख्या कशी होऊ शकते किंवा मूल्य साखळी म्हणजे काय असतंय? तर मूल्य साखळी म्हणजे शेतमालाच्या उत्पादनापासून उपभोक्त्यापर्यंत सर्व कार्यांची व ती कार्य करणाऱ्या घटकांची साखळी. या साखळीमध्ये काय होतं? तर उत्पादित शेतमालाची मालकी एका घटकापासून दुसऱ्या घटकाकडे जाते आणि या प्रक्रियेत शेतमालाची किंमत म्हणजे मूल्यवृद्धी होत जाते. तर मूल्य साखळी विकास का करायचा किंवा कशासाठी करायचा हे आता आपण बघूया. तर ग्राहकाने अदा केलेल्या रुपयामध्ये उत्पादकाचा हिस्सा वाढवणे. नंतर मूल्य साखळीमध्ये सहभागी असलेल्या घटकांची कार्यक्षमता म्हणजे इफिशियन्सी वाढवणे. सहभाग करणे म्हणजे त्यानंतर साखळीतील सर्व घटकांच्या फायद्याचे वातावरण तयार करणे म्हणजे विन विन सिच्युएशन. आणि मूल्य साखळी स्पर्धात्मक. आता आपली जी स्पर्धा आहे, कॉटन हे इंटरनॅशनल लेवलवरचं पीक आहे. आपली स्पर्धा आपल्या शेजारच्या तालुक्याशी किंवा जिल्ह्याशी किंवा शेजारच्या आपल्या ह्याच्याशी राहिलेली नसून ही आपली जी स्पर्धा आहे, शेतकऱ्यांची जी स्पर्धा आहे ती आपली आता ग्लोबल झालेली आहे. आपली कॉम्पिटिशन ग्लोबलची आहे. बाहेरच्या परदेशात ज्या ज्या ठिकाणी आपली जी पिकं पिकवली जातात तर त्या पिकांशी आपल्याला कॉम्पीट करणं फार गरजेचं आहे. आणि हे जर कॉम्पिटिशन आपल्याला इथून पुढे जर करायचं असेल तर आपल्याला त्या पिकातली मूल्य साखळी समजून घेणं फार गरजेचं आहे. आता स्मार्ट प्रकल्पामध्ये शेतकऱ्यांचा सहभाग कुठे किंवा कसे घेऊ शकतो ते आपण बघूया. तर उत्पादक भागीदारी उपप्रकल्प म्हणजे प्रोडक्टिव्ह पार्टनरशिप सब प्रोजेक्ट. तर यामध्ये काय आहे? खरेदीदार आणि शेतकऱ्यांच्या संस्था यामधील भागीदारी उपप्रकल्प हा आहे. जो दुसरा उपप्रकल्प आहे बाजार संपर्क वाढ उपप्रकल्प म्हणजे मार्केट ऍक्सेस प्लॅन सब प्रोजेक्ट. यामध्ये काय आहे? बाजाराच्या संपर्क वाढीसाठी शेतकऱ्याच्या संस्थांना सहाय्य केलं जातं. तिसरा जो आहे तो धान्य गोदाम आधारित उपप्रकल्प म्हणजे वेअरहाऊस बेस्ड प्रोजेक्ट. यामध्ये महाराष्ट्र राज्य वकार महामंडळ, प्राथमिक कृषी पतसंस्था व धान्य व अन्य शेतकऱ्यांच्या संस्थांच्या माध्यमातून धान्य साठवणूक करणार आहोत आपण. आणि साठवणूक पश्चात धान्य तारण योजना या माध्यमातून आपण करणार आहोत. तर त्याच्यानंतर नाविन्यपूर्ण पूरक उपप्रकल्प काय आहे? तर पहिले जे 3 आहेत उत्पादक भागीदारी, बाजार संपर्क वाढ आणि धान्य गोदाम आधारित. याला एखादी जर टेक्नॉलॉजी लागत असेल तर ती या नाविन्यपूर्ण पूरक प्रकल्पातून आपण त्या सीबीओना देणार आहोत. आणि जो शेवटचा जो आहे तो कापूस मूल्य साखळी विकास उपप्रकल्प म्हणजे स्मार्ट कॉटन. यामध्ये काय करणार आहोत? तर कापूसाची उत्पादकता तर वाढवणार तर आहोतच, त्याबरोबर गुणवत्तापूर्ण एकजिन्सी कापूस विक्री व्यवस्था उभी करणे या उपप्रकल्पाचे उद्देश आहे. यासाठी स्पेशल आपण स्मार्ट मधून 100 कोटी रुपयांची प्रोव्हिजन केलेली आहे. आता कॉटनचा सिनेरिओ बघूया महाराष्ट्रामध्ये, इंडियामध्ये आणि वर्ल्डमध्ये. तर जिओग्राफिकल बघितलं तर महाराष्ट्राचा एरिया आहे 41.84 लाख हेक्टर. तर त्याचं रॉ कॉटन इन लाख क्विंटल मध्ये किती निघतंय? तर 430 लाख क्विंटल. आणि बेल्स किती निघतात? तर 86 बेल्स निघतात. एक बेल 170 किलोची. तर रॉ कॉटन किती निघतोय पर हेक्टर? तर 1 टन म्हणजे 1048 किलो निघतोय. आणि लिंट 349 पर हेक्टर मध्ये निघते. महाराष्ट्राचं झालं. आता भारताचा एरिया जर कम्पेअर केला तर भारताचा 133.50 लाख हेक्टर एरिया आहे. म्हणजे महाराष्ट्राचा 30 ते 35% शेअर कापसामध्ये भारताच्या कम्पेअर केला तर आहे. आणि त्याचं रॉ कॉटन किती निघतंय? 1855 लाख क्विंटल. नंतर बेल्स निघतात की 371.41. रॉ कॉटन निघते 1351. आणि लिंट किती निघतंय? 473 kg पर हेक्टर. वर्ल्डशी कम्पेअर जर केलं तर वर्ल्डचा एरिया येतोय 322 लाख हेक्टर. रॉ कॉटन निघते 7256. आता महाराष्ट्राचं बघितलं तर 430 आहे. आता 7,02,256. बेल्स किती निघतात? तर 1451.
आणि रॉ कॉटन पर हेक्टरला 2189 म्हणजे 2000 आपल्या दुप्पट, सर्वसाधारण आपल्या प्रोडक्टिव्हिटीच्या दुप्पट वर्ल्डची प्रोडक्टिव्हिटी आहे. आणि लिंट किती निघते पर किलो? 766 किलो पर हेक्टर. म्हणजे सर्वसाधारण आपण जे प्रोडक्शन करतो त्याच्या दुप्पट वर्ल्ड मधलं प्रोडक्शन आणि प्रोडक्टिव्हिटी आहे. तर व्हॅल्यू चेन आपण मगाशी चर्चा केली, व्हॅल्यू चेन बद्दल सांगितलं, मूल्य साखळी काय आहे. तर मूल्य साखळी आत्ताची म्हणजे एक्झिस्टिंग व्हॅल्यू चेन आणि प्रपोज व्हॅल्यू चेन ही कापसामध्ये कशी आहे हे आपण थोडक्यात आता समजून घेऊया. तर व्हॅल्यू चेन मांडायची कशी? तर डाव्या साईडला सगळे ऍक्टर्स आहेत, हे ऍक्टर्स डाव्या साईडला मांडायचे असतात. त्याच्यानंतर हे ऍक्टर्स काय काम करतात त्यांचे ऍक्शन्स मांडायच्या. त्याच्यानंतर त्याचे ऍक्टर्स मध्ये मांडायचे आणि यांना सपोर्टर्स जे असतात ते सपोर्टर्स आपण उजव्या साईडला म्हणतो. ते ऍक्शन मध्ये काम काय आहेत? तर इनपुट सप्लाय. व्हॅल्यू चेन नेहमी खालून वरती वाचत जायचं असतंय. तर सगळ्यात पहिल्यांदा काय येतो? इनपुट सप्लाय येतो. इनपुट सप्लाय नंतर प्रोडक्शन येतं. प्रोडक्शन नंतर मार्केटिंग ऑफ सीड्स कॉटन येतं आणि लिंट अँड बेल्स, यार्न, गारमेंट, होलसेल ट्रेडिंग अँड रिटेलिंग ह्या ऍक्शन्स आहेत. आता ह्यामध्ये ऍक्टर मध्ये काम करणारे घटक कोण कोण आहेत? तर सप्लाय मध्ये सर्वात मोठाचा फार्मर घटक आहे. फार्मर काय करतो? खेडा खरेदीदार कधी कधी इनपुट सप्लाय शेतकऱ्यांना करतो. तर फार्मर प्रोडक्शन केल्यानंतर तो माल खेडा खरेदीदाराला देतो किंवा ट्रेडरला देतो. तर यामध्ये काय होतं? खेडा खरेदीदार तो ट्रेडरला देतो आणि त्याच्यानंतर जिनर येतो. जिनर नंतर ट्रेडर पुन्हा एकदा जिनिंग झाल्यानंतर तर जिनर काही वेळी एक्सपोर्टरला देतो. जिनर ट्रेडिंग झाल्यानंतर तो स्पिनरला देतो. स्पिनर त्याच्यामध्ये सुद्धा ट्रेडर असतो, तो टेक्सटाईल इंडस्ट्रीला देतो आणि टेक्सटाईल इंडस्ट्री एक्सपोर्ट करते. तर अशा प्रकारे सध्या व्हॅल्यू चेन मध्ये खूप घटक आहेत. तर हे घटक व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंट मध्ये आपण काय करणार आहोत? तर जे घटक आहेत ते मगाशी सांगितल्याप्रमाणे व्हॅल्यू चेन का अभ्यास करायची? तर घटकामध्ये एक तर वातावरण विन विन सिच्युएशन निर्माण करायची, त्याची इफिशियन्सी वाढवली पाहिजे आणि आपल्याला कॉम्पिटेटिव्हनेस वाढवला पाहिजे. मग काय आहे? तर यामध्ये जे घटकांची इफिशियन्सी वाढवली पाहिजे त्याच्यावरती आपल्याला काम करावं लागेल आणि ज्या घटकांची गरज नाहीये तर ते घटक आपल्याला इथून इलिमिनेट करावे लागतील, जेणेकरून आपली जी व्हॅल्यू चेन आहे तर ती कॉम्पिटेटिव्ह बनल. आता यामध्ये सपोर्टर्स कोण आहेत? तर सपोर्टर जो असतो तो वेअरहाऊस एक महत्वाचा घटक आहे, त्याचा फार मोठ्या प्रमाणावर आपल्याला या मूल्य साखळीमध्ये मदत होते. नंतर फायनान्स एजन्सी ज्या आहेत, बँका असतील किंवा वित्त संस्था असतील, तर यांचा सुद्धा रोल फार महत्वाचा आहे. जर आपल्याला टाइमली फायनान्स जर झाला नाही तर आपल्या जर ऍक्टिव्हिटी ज्या आहेत समजा सोईंग पासून ज्या डिले होत गेल्या तर त्यामध्ये फार मोठा प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याच्यानंतर ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज आहेत, इन्शुरन्स कंपनीज आहेत, ICR आहे आणि CIRCOT सुद्धा यामध्ये सपोर्टिव्ह एजन्सीमध्ये मोडतं. अशा प्रकारे ही सध्याची म्हणजे सद्य परिस्थितीत आपली व्हॅल्यू चेन आहे. आता आपल्याला काय करायचं आहे की ही व्हॅल्यू चेन पहिल्यांदा स्टडी करून घ्यायचं असतं. या व्हॅल्यू चेन नंतर आपल्याला कशी आयडियली व्हॅल्यू चेन असावी जेणेकरून पूर्ण व्हॅल्यू चेन कॉम्पिटेटिव्ह होईल, सर्वांची विन विन सिच्युएशन राहील, नंतर शेतकऱ्याला त्यामध्ये 2 पैसे किंवा फायदा होईल. तर ती आपण त्याला म्हणतो प्रपोज व्हॅल्यू चेन. ती आपण पुढे बघूया. तर महाराष्ट्रातील कापूस मूल्य साखळीतील प्रमुख 2 ज्या समस्या आहेत त्या आपण आता जाणून घेऊया. तर सर्वात मोठी समस्या जी पहिली आहे ती कापूस प्रक्रिया उद्योगाला एकजिन्सी आणि स्वच्छ कापसाची उपलब्धता न होणे किंवा होत नाही किंवा त्यांना अडचणी आहेत. जर दुसरी समस्या काय आहे तर कापसाच्या मूल्य साखळीत रुई आधारित बाजार व्यवस्थेमध्ये शेतकऱ्यांचा सहभाग नाहीये. ह्या सर्वात 2 महत्वाच्या आपल्याला सध्या तरी समस्या आहेत. तर आता ह्या ओव्हरकम करायच्यात आपल्याला. तर त्यामध्ये स्मार्ट कॉटन, ज्या आपण स्मार्ट कॉटनच्या माध्यमातून काम करत आहोत तर ती उद्दिष्ट आपण जाणून घेऊया. तर राज्यात एकजिन्सी आणि स्वच्छ कापसाचे उत्पादन करून कापूस प्रक्रिया उद्योगाला मूल्यवर्धित म्हणजे व्हॅल्यू ऍडेड कापूस उपलब्ध करून देणे. दुसरा आहे कापसाच्या मूल्य साखळीतील प्रक्रियेनंतर रुई आधारित बाजार व्यवस्थेमध्ये शेतकऱ्याचा सहभाग वाढवायचा आहे आणि सहभाग वाढवून उत्पादित मूल्यवर्धित कापसाच्या योग्य मोबदला त्या शेतकऱ्यांना मिळवून देणे. तिसरा आहे महाराष्ट्रातील कापसाचा स्मार्ट कॉटन ब्रँड विकसित करणे. पुन्हा एकदा मी रिपीट करतो की महाराष्ट्रातील कापसाचा आपल्याला स्मार्ट कॉटन नावाचा ब्रँड विकसित करायचा आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्रात स्पर्धात्मक आणि सर्वसमावेशक मूल्य साखळी विकसित करून शेतकरी, प्रक्रिया उद्योग आणि खरेदीदार यांच्या स्तरावर येणाऱ्या समस्यांवरती मात करायची आहे.
अशी ही स्मार्ट कॉटन जो आपण प्रोजेक्ट करत आहोत तर त्याची ही उद्दिष्ट आहे. तर आता मगाशी आपण बघितलं की एक्झिस्टिंग व्हॅल्यू चेन, एक्झिस्टिंग मध्ये किती ऍक्टर होते, किती ऍक्शन्स होत्या, आणि त्याचे सपोर्टर्स कोण होते. आता व्हॅल्यू चेन कशी असावी, समजा आपण आता ह्या अडचणी ज्या आपण, तर व्हॅल्यू चेन कशी असावी जेणेकरून ती कॉम्पिटेटिव्ह सुद्धा होईल, शेतकऱ्याला त्याच्यात शेअर्स मिळेल, तर ती आपण आता बघूया. तर डाव्या साईडला आहेत ऍक्शन आहेत, मध्ये ऍक्टर्स आहेत, साईडला सपोर्टर्स आहेत. तर आता मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण खालून वरती वाचत जाऊया. एक तर इनपुट सप्लाय, हा इनपुट सप्लायची ऍक्शन आहे, ही आहे. तर इनपुट सप्लायचे ऍक्शन तर इनपुट आपण कोणाला देणार, ग्रुप इंडिव्हिज्युअल शेतकऱ्याला देण्याच्या फार्मिंग शेतकऱ्याला आहे की त्या शेतकऱ्यांच्या ग्रुपमधील ती निविष्ठा, सीड, पेस्टिसाइड, फर्टिलायझर्स हे त्या शेतकऱ्यांना जाईल. त्याच्यानंतर शेतकऱ्यांचा ग्रुप हार्वेस्टिंगच्या टायमिंगला तो माल एकत्र करून जिनरला देईल आणि जिनर त्याचं प्रोसेसिंग नंतर ई ऑक्शन प्लॅटफॉर्म वरती महाकॉटच्या मदतीने त्याचं ऑक्शन करेल. आता ई ऑक्शन मध्ये कोण कोण सहभाग होतील, एक तर डोमेस्टिक ट्रेडर सहभाग होतील किंवा एक्सपोर्टर सहभाग होतील. तर ही जबाबदारी आपण महाकॉटच्या माध्यमातून महाकॉट घेणार आहे, ई ऑक्शनची जबाबदारी. नंतर डोमेस्टिक ट्रेडर काय करल, तो माल स्पिनरला देईल. स्पिनर मध्ये काय करल, तो माल होलसेल, होलसेल नंतर रिटेल आणि रिटेल नंतर डोमेस्टिकचे होईल. आणि त्याच्यानंतर एक्सपोर्टची व्हॅल्युएशन कशी राहील, तर एक्सपोर्ट नंतर तो घेतला इम्पोर्टर ज्या कंट्रीला पाठवलाय तो इम्पोर्टर माल घेईल, तो इम्पोर्टर तिथल्या टेक्सटाईलला देईल आणि तिथल्या टेक्सटाईल नंतर इंटरनॅशनल कंझ्युमरकडे आपला माल जाईल. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी आपण जे घटक आहेत जे कमी केलेले आहेत ते करू शकतो, कमी करायचे आहेत, आणि ज्या घटकांची गरज आहे त्या घटकांची आपल्याला इथं इफिशियन्सी वाढवायची आहे. मग अशी जर आपण व्हॅल्यू चेन, प्रपोज व्हॅल्यू चेन जर आपण त्याच्यावरती काम केलं किंवा इथून पुढे आपण जे काम करणार आहोत, तरच आपण आपला ब्रँड विकसित करू शकतो आणि आपल्या कापसाची किंवा आपल्या कोणत्याही कमोडिटीची कॉम्पिटिशन जगातील ज्या बाजारपेठेशी आहेत तिथं आपण कॉम्पीट करू शकतो. तर यामध्ये सपोर्टर्स कोण येतात, तर एक वेअरहाऊस येतं जसं मगाशी सांगितल्याप्रमाणे, नंतर फायनान्शियल इन्स्टिट्यूट येतात, नंतर ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज येतात, इन्शुरन्स कंपनी येतात, ICAR येतं, CIRCOT येतं, नंतर जिनर, स्मार्ट कॉटन बेल्स अँड ऑइल एक्स्ट्रॅक्शन फॉर्म बेल्स, एवढे सगळे हे यामध्ये सपोर्टर्स आहेत. तर ही व्हॅल्यू चेन आपण आता इथून पुढे जे आपण करणार आहोत, तर सुरुवात आहे पोस्ट व्हॅल्यू चेन किंवा व्हॅल्यू चेन वरती काम करायची. तर इथून पुढचं जे आपल्या काही एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटी असतील किंवा इथून पुढे ऍग्रिकल्चर मध्ये जे काय काम होणार आहे तर ते व्हॅल्यू चेन बेसवरतीच होणार आहे. त्यामुळे आपल्याला ही व्हॅल्यू चेन समजून घेणं फार गरजेचं आहे. आता तेच थोडं पिक्चरल डायग्राम मध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर इथं काय असेल तर स्मार्ट कॉटन म्हणजे कॉटन प्रोड्युसर, म्हणजे त्यामध्ये शेतकरी येतील, महिला येतील किंवा पुरुष येतील. स्मार्ट कॉटन ते काय करतील, कॉटन प्रोड्युसर ग्रुप बनलेल्यांचा कॉटन प्रोड्युसर ग्रुपला स्मार्टच्या माध्यमातून आपण व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंट स्कूल एक्सटेन्शन सर्व्हिसेसच्या माध्यमातून आपण व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंटच्या स्कूलच्या माध्यमातून ह्या ग्रुपला, शेतकऱ्यांच्या ग्रुपला मदत करणार आहोत. तर त्यामध्ये कॅपॅसिटी बिल्डिंग असेल किंवा बाकीच्या ऍक्टिव्हिटी सर्व मोडतील. नंतर सेलिंग टू रॉ कॉटन आणि ते जिनिंग मिलला ह्या ग्रुपने माल जाईल. नंतर जिनिंग मिल्स काय करतील, स्मार्ट कॉटनच्या बेल्स बनवतील. बेल्स बनवणार त्याची ई मार्केट प्लॅटफॉर्म वरती म्हणजे ऑनलाईन ट्रेडिंग त्याचं होईल. आणि त्याच्यानंतर सेलिंग ऑफ स्मार्ट कॉटन बेल्स आपण इथं विकणार आहोत आणि स्मार्ट सेलिंग ऑफ सीड्स, जे सीड निघतील ते सीड किंवा इथं स्मार्ट कॉटन बेल्स विकणार आहोत. मग तिथून त्याच्या बेल्सच्या पुढे पेमेंट रेट शेतकऱ्यांना त्या अकाउंटवरती होऊन जाईल. तर अशा प्रकारे आपण स्मार्ट कॉटनचा व्हॅल्यू चेन डेव्हलप करणार आहोत. तर आता स्मार्ट कॉटन उपप्रकल्प अंमलबजावणीतील मुख्य टप्पे कसे असतील ते आपण आता जाणून घेऊया. तर राज्यातील कापूस उत्पादन करणाऱ्या प्रमुख जिल्ह्यातील ठराविक उत्पादक समूहांची निवड पहिल्यांदा आपण करणार आहोत, जी की माझ्या मते निवड झालेली आहे. नंतर निवडलेल्या उत्पादित समूहाच्या गावांची निवड होईल. क्लस्टर झाल्यानंतर आपण गावं निवडणार. गावं निवडल्यानंतर काय करणार, निवडलेल्या गावातील उत्पादक शेतकरी गटांची निवड करणार. गावं झाल्यानंतर गट निवडणार आणि गटानंतर काय करणार, अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी, महिला आणि अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांना पुरेसे प्रतिनिधित्व देण्यात येईल, ते आपण त्याच्यावरती लक्ष देणार आहोत.
नंतर निवडलेल्या शेतकरी गटाच्या प्रमुख समन्वयक शेतकऱ्याची निवड करावी लागेल त्याच्यानंतर, आणि निवडलेल्या शेतकरी गटातील प्रमुख समन्वयक आणि शेतकऱ्या उत्पादकता वाढी बरोबरच एकजिन्सी व स्वच्छ कापसासाठी आपण त्यांना प्रशिक्षण देणार आहोत. नंतर निवडलेल्या शेतकरी गटातील शेतकऱ्यांसाठी विस्तार कामाचा एक भाग म्हणून मूल्य साखळी शाळेचे म्हणजे व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंट स्कूलचे आपण आयोजन करणार आहोत. यात पीक प्रत्यक्षता करणार, पीक प्रत्यक्षतेनंतर प्रशिक्षण त्यांना देणार, शेती शाळा राबवण्यात येणार आणि त्यांचे अभ्यास दौरे इत्यादी उपक्रम एकात्मिक पद्धतीने राबवण्यात येणार आहेत. त्याच्यानंतर गटातील शेतकऱ्यांनी एक गट एक वाणाची लागवड प्रकल्पासाठी निवडलेल्या कार्यक्षेत्रासाठी करायचे आहे. नंतर प्रकल्प क्षेत्रातील अशा पद्धतीने लागवड केलेल्या कापसाची स्वतंत्र व स्वच्छ पद्धतीने वेचणी करण्यात येईल. म्हणजे आपण काय करणार आहोत, लिंट एकसारख्या लिंटची एक वाण एक गट अशा प्रमाणे आपण सोयींग करणार आहोत आणि त्याची जी हार्वेस्टिंग होणार आहे तर ती सेपरेट हार्वेस्टिंग होऊन त्या जिनर पर्यंत आपण ती ट्रेसेबिलिटी सुद्धा त्याच्यावर ठेवून ती आपण त्याला सप्लाय करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर यामध्ये काय आहे की ही बाबी राबवण्यासाठी जबाबदारी कोणाची असणार आहे तर कृषी विभाग आहे, नंतर MSRLM आहे, माविम आहे आणि VSTF हे सगळे आपले इम्प्लिमेंटिंग एजन्सीज आहेत. तर प्रकल्प अंमलबजावणी कक्ष महाकॉट यांच्या मार्फत अपेक्षित कामं काय आहेत ते आपण आता बघूया. तर PIU महाकॉट प्रकल्प क्षेत्राजवळील जिनिंग मिल्स निश्चित करणे, त्याबरोबर प्रकल्पात कापसाचे स्वतंत्ररित्या जिनिंग करून त्याच्या स्वतंत्र गाठी तयार करण्याबाबत ते करार करेल. नंतर काय करणार आहे तर प्रकल्पातून उत्पादित स्वतंत्ररित्या वेचणी केलेल्या एकजिन्सी व स्वच्छ कापसापासून निवडलेल्या जिनिंग मार्फत स्वतंत्र व वेगळ्या मूल्यवर्धित गाठी तयार करण्यासाठी ते मदत करतील आणि मूल्यवर्धित गाठींच्या विक्रीसाठी ऑक्शन प्लॅटफॉर्म महाकॉट विकसित करणार आहे आणि देशांत ते विकणार कुठं तर देशांतर्गत आणि देशाबाहेर व्यापाऱ्यांची ते नोंद करणार आहेत आणि त्याच्यानंतर हे व्यापारी मूल्यवर्धित कापूस किंवा कापसाच्या गाठी ज्या आहेत तर ते खरेदी करतील. ही सगळी जबाबदारी महाकॉट यांची आहे. तर यामध्ये महाकॉट काय करणार आहे तर स्मार्ट कॉटन, महाराष्ट्राचा स्मार्ट कॉटन हा ब्रँड विकसित करणार आहे. तर स्मार्ट कॉटनच्या ब्रँडच्या विश्वासार्हतेसाठी उत्पादनापासून गाठी तयार होईपर्यंत पारदर्शकतेसाठी आवश्यक डिजिटल पद्धती विकसित केली जाईल आणि तसेच यासाठी लॉट निहाय तपासण्या आणि मान्यताप्राप्त प्रयोगशाळांमध्ये त्याची ट्रेसेबिलिटी ठेवणार आहोत आणि आपण त्याची टेस्टिंग सुद्धा करणार आहोत. तर अशा पद्धतीने स्पर्धात्मक आणि सर्वसमावेशक मूल्य साखळी विकसित करून शेतकरी, प्रक्रिया उद्योग आणि खरेदीदार यांच्या स्तरावर येणाऱ्या समस्यांवर मात करण्यासाठी आपण स्मार्ट कॉटनच्या माध्यमातून इथं काम करणार आहोत. तर प्रकल्प कार्यक्षेत्र व निवड शेतकरी निवड ते बघूया आपण आता. तर प्रकल्प कार्यक्षेत्र जे आहे ते नागपूर, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, जळगाव, औरंगाबाद, बीड, परभणी या 12 जिल्ह्यांमध्ये हे काम होणार आहे. तर जिल्ह्यातील सर्वसाधारण प्रत्येकी 5 तालुक्यात हा प्रकल्प राबवण्यात येईल. तालुक्यांची निवड ही महाकॉट मार्फत निवडण्यात आलेल्या जिनिंग मिल कुठे आहेत यावरती अवलंबून असणार आहे. नंतर महाकॉट मार्फत निवडण्यात आलेल्या जिनिंग मिलच्या परिसरातील गावांची निवड करण्यात येईल आणि तालुका स्तरावर कृषी अधिकारी स्मार्ट प्रकल्पाशी संबंधित MSRLM असेल, माविम असेल, VSTF असेल या प्रकल्प अंमलबजावणी यंत्रणा आणि महाकॉटचे प्रतिनिधी हे एकत्र काम करून समन्वयाने गावांची निवड करतील. तर शेतकऱ्या गटांची निवड बघूया आपण. तर निवडलेल्या गावातील हे जे कार्यरत शेतकरी गट आहेत या गटांना मार्गदर्शक सूचनानुसार संमती देण्यात येईल आणि अशा गटांची निवड करण्यात येईल. तर एका गावातून शक्यतो 200 एकर क्षेत्राची प्रकल्पासाठी निवड करणार आहोत आपण. सर्वसाधारण 100 शेतकऱ्यांचा एक गट किंवा 2 गट असावेत, परंतु एका गावात 200 एकर आपली क्षेत्र तयार झालं पाहिजे. नंतर शेतकरी गट निवडताना गटामध्ये बहुसंख्य अल्प व अत्यल्प शेतकरी आहेत याची खात्री करावी. तसेच महिला व अनुसूचित जाती जमातींच्या संख्या पुरेसं असणं अपेक्षित आहे. तालुका स्तरावर एकूण लाभार्थी शेतकऱ्यांचे किमान 30% महिला आणि अनुसूचित जाती जमाती शेतकऱ्यांचे प्रमाण किमान तालुक्याच्या प्रमाणाच्या टक्केवारीत राहिले पाहिजे.
तर प्रकल्प क्षेत्र निवडलेल्या शेतकऱ्यांची शक्यतो संरक्षित सिंचनाची सोय म्हणजे ड्रीपची किंवा शुअर आपल्याला पाण्याची सोय असणं अपेक्षित आहे. किंवा मध्यम ते भारी जमिनीत कापूस घेतला जात असावा. हलक्या जमिनीत संरक्षित सिंचनाची सोय नसल्यास असे क्षेत्र आपण प्रकल्पात घेणार नाही. गटातील शिक्षित किमान 10वी पास आणि गटाचे नेतृत्व करणारे गुण असलेले शेतकरी प्रमुख समन्वय म्हणून निवडावेत. नंतर कापूस लागवडीसाठी एकजिन्सी कापूस उत्पादनासाठी वाणाची निवड करून लागवड करण्यास गटातील शेतकऱ्यांना उद्युक्त करण्यास सक्षम आणि प्रकल्प क्षेत्रातील कापसाची स्वतंत्र वेचणी करून महाकॉट मार्फत प्रस्तावित विक्री व्यवस्थेत गटातील शेतकऱ्यांना सहभागी होण्यास उद्युक्त करण्यास सक्षम असा प्रमुख समन्वय क्षेत्री आपल्याला निवडावा लागेल. तर कापूस मूल्य साखळी जी विकास शाळा आहे तर त्याचा कसं मापदंड असणार आहे किंवा काय ऍक्टिव्हिटीज करणार आहेत किंवा अपेक्षित कामं काय आहेत तर हे आपण बघूया. तर उत्पादन तंत्रज्ञान बाजार समिट मीट म्हणजे जसे आपण बायर सेलर्स मीट MSCP मध्ये घेतल्या होत्या त्याचप्रमाणे आपण आता उत्पादन तंत्रज्ञान व बाजार संमेलन घेणार आहोत. यासाठी 1 लाख कार्यक्रमाचं प्रयोजन केलेलं आहे. याचं आयोजन जिल्हा स्तरावर होणार आहे. तर विस्तार कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण ट्रेनिंग ऑफ एक्सटेन्शन स्टाफ त्यामध्ये वनामती नॉर्म फॉर्म असणार आहे. तर वनामती व महापात यांच्या मदतीने ही काम करणार आहे. तर प्रमुख समन्वयक शेतकऱ्यांना अभ्यास दौऱ्यासह प्रशिक्षण आपण देणार आहोत त्याला. तर रुपये 6,000 प्रति समन्वयक शेतकरी एका शेतकऱ्याला 6,000 रुपये खर्च करणार आहोत. त्यामध्ये शेतीशाळा राबवण्यासाठी ते आपल्याला आवश्यक आहे. नंतर प्रकल्पातील गटांच्या शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण जे गटातील शेतकरी असतील तर त्यांना प्रशिक्षण आपण देणार आहोत. तर त्यासाठी आपण 7,500 रुपयांचं प्रयोजन ठेवलेलं आहे. नंतर बाजारभिमुख पीक प्रात्यक्षिके म्हणजे मार्केट लेड स्मार्ट कॉटन डेमॉन्स्ट्रेशन मार्केटमध्ये जे पाहिजे तर ते आपल्याला शेतकऱ्याच्या प्लॉटवरती प्रोडक्शन करायचं आहे आणि हे आपल्याला त्यांना दाखवायचं आहे की हे मार्केटमध्ये चालतंय. आपल्याला अशा प्रकार काम त्यासाठी ठेवलेलं आहे पैशांचं. नंतर शेतकरी शेतीशाळा फार्मर फील्ड स्कूल ज्याला आपण APS म्हणतो त्यासाठी आपण 32,000 रुपये प्रति शेतकरी शेतीशाळाचं प्रयोजन आहे. त्या आत्माच्या सूचनेप्रमाणे त्याची अंमलबजावणी होणार आहे. आणि कर्मचाऱ्यांस आंतरराष्ट्रीय अभ्यास दौरा सुद्धा या स्मार्ट कॉटनच्या माध्यमातून आपण ठेवलेला आहे. जे अधिकारी आपले जे असतील तर त्यामध्ये कर्मचारी असतील तर जे आउटस्टँडिंग किंवा फार चांगलं काम करतील या स्मार्ट कॉटन मध्ये तर अशा सर्व कर्मचाऱ्यांना आपण इंटरनॅशनल लेवलवरती स्टडी टूर आणि देशामध्ये किंवा बाहेरच्या देशामध्ये काय चालतंय हे शिकून आपण इथं इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी रुपये 2 लाख रुपयांचं प्रोविजन ठेवलेलं आहे. तर यामध्ये स्टडी टूर असणार आहेत आणि तिकडे काय म्हणजे अभ्यास दौरे थोडक्यात आहेत. तर उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी हे आपण प्रोविजन ठेवलेलं आहे. तर स्मार्ट प्रकल्पाच्या मूल्य साखळी विकास अंमलबजावणीबाबत म्हणजे व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंट स्कूलसाठी संचालक आत्मा यांनी 26 मार्गदर्शक सूचना 19/5/2020 अन्वये निर्गमित केलेल्या आहेत. तथापि काही घटक स्मार्ट कॉटनच्या उपप्रकल्पात वेगळे आहेत त्याबाबत माहिती खालीलप्रमाणे आहे. तर उत्पादन तंत्रज्ञान आणि बाजार संमेलन म्हणजे टेक मार्केट मीट यामध्ये हा घटक स्मार्ट कॉटनच्या उपप्रकल्पात जिल्हा स्तरावर राबवण्यात येणार आहे. विस्तार कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण म्हणजे ट्रेनिंग ऑफ एक्सटेन्शन स्टाफ त्यामध्ये कुठे कुठे एक्सटेन्शन स्टाफचं ट्रेनिंग होईल तर वनामती नागपूर यांच्या मार्फत CICR नागपूर आणि महाकॉट नागपूर यांच्या मदतीने हे आयोजित करण्यात येईल. या प्रशिक्षणात स्मार्ट कॉटन उपप्रकल्पाशी संबंधित कृषी सहाय्यक असतील, कृषी पर्यवेक्षक असतील, मंडल कृषी अधिकारी असतील व MSRLM, माविम किंवा VSTF चे क्षेत्रीय अधिकारी कर्मचारी यांना हे प्रशिक्षण देण्यात येईल. वनामती मार्फत आयोजित प्रशिक्षण सत्रासाठी प्रकल्प संचालक आत्मा यांनी प्रशिक्षणार्थी निवड करण्यात येईल. नंतर प्रत्यक्ष प्रशिक्षणासाठी प्रकल्पात प्रति प्रशिक्षणार्थी प्रतिदिन खर्च वनामतीच्या मापदंडानुसार करण्यात येईल आणि प्रशिक्षण 3 दिवसांचे राहील. यावर्षी कोविडच्या प्रादुर्भावामुळे प्रत्यक्ष प्रशिक्षण आयोजित करणे शक्य नसल्यामुळे ऑनलाईन प्रशिक्षण घेण्यात येईल आणि त्यासाठी वनामतीच्या मापदंडानुसार खर्च करण्यात यावा. या प्रशिक्षणात स्मार्ट कॉटन उपप्रकल्पाबाबत माहिती, प्रचलित व सविस्तर कापूस मूल्य साखळी, सुधारित कापूस लागवड तंत्रज्ञान, एकजिन्सी व स्वच्छ कापूस उत्पादनाचे महत्व व त्याबाबतचे तंत्रज्ञान या प्रकल्पातील महाकॉट मार्फत प्रस्तावित कापूस विक्री व्यवस्थापनाची पद्धत याबाबत यामध्ये
प्रशिक्षण आपण देणार. प्रमुख समन्वयक शेतकऱ्यांचे अभ्यास दौरे त्याचा आपण आता थोडक्यात बघूया. तर प्रमुख समन्वयक शेतकऱ्याला कापूस संशोधन केंद्राच्या अभ्यास दौऱ्यावर पाठवून तिथे सविस्तर प्रशिक्षण देण्याचे प्रस्तावित आपण केलेलं आहे. नंतर संचालक आत्मस्तरावरून कापूस संशोधन केंद्राची निवड करून प्रशिक्षणाचे नियोजन करण्यात येईल. जिल्हानिहाय भौतिक आर्थिक कार्यक्रम देण्यात येईल. त्यानुसार प्रकल्प संचालक आत्मा यांनी कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. यासाठी प्रति समन्वयक रुपये 6,000 प्रमाणे खर्च करण्यात येणार आहे. तर प्रकल्पातील गटांच्या शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षणाचा प्रकल्पात जे गट आहेत त्या गटांच्या शेतकऱ्यांसाठी आपण बघूया. तर निवडलेल्या गटातील शेतकऱ्यांना ग्रामस्तरावर प्रशिक्षण देणे प्रस्तावित आहे. स्मार्ट कॉटन, सुधारित कापूस लागवड तंत्रज्ञान, एकजिन्सी व स्वच्छ कापूस उत्पादनाचे महत्व त्यांना सांगण्यात येईल. त्याचबरोबर तंत्रज्ञान असेल किंवा या प्रकल्पातील कापूस विक्री व्यवस्थापनाची पद्धत व समाविष्ट सर्व घटकांचा जबाबदाऱ्या याबाबत त्यांना प्रशिक्षण दिलं जाईल. तालुका कृषी अधिकारी यांनी हंगामात 1 दिवसाचे एकूण 2 लागवडी पूर्ण म्हणजे प्रशिक्षण कधी असणार आहे, लागवडी पूर्व, सोयींच्या पूर्वी आणि हार्वेस्टिंग वेचणीच्या आधी हे प्रशिक्षण आपण त्यांना देणार आहोत. प्रशिक्षणासाठी प्रति शेतकरी 75 याप्रमाणे प्रशिक्षणासाठी 7,500 रुपयाचा मापदंड आपण इथं ठेवलेला आहे. आणि प्राप्त लक्ष्यांकानुसार याबाबतचे सविस्तर नियोजन जिल्हा स्तरावर प्रकल्प संचालक आत्मा यांनी करायचं आहे. आता मार्केट लेड स्मार्ट कॉटन डेमो म्हणजे बाजाराभिमुख पीक प्रात्यक्षिक काय आहेत त्याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊ. तर प्रात्यक्षिक 1 एकर क्षेत्रावर आयोजित करण्यात येणार आहे. यासाठी प्रति प्रात्यक्षिक सर्वसाधारण 2,500 रुपये असा मापदंड ठेवण्यात आलेला आहे. तर एजन्सी आणि स्वच्छ कापूस उत्पादन करण्यासाठी आलेल्या प्रात्यक्षिकांतर्गत बियाणे त्यामध्ये हार्वेस्टिंग किट येईल, पिकिंग बॅग्स येतील, कॅप्स येतील इत्यादी बाबींवरती आवश्यकतेनुसार देय असतील. ते सर्वात महत्त्वाचं काय आपण करणार आहोत तर हार्वेस्टिंग किट आहे, पिकिंग बॅग्स किंवा हेअर नेट आपण म्हणतो जे डोक्यात आपण कॅप घालतो. तर त्या महिलांच्या म्हणजे त्या कापसामध्ये अडल्ट्रेशन होऊ नये किंवा त्या काडी कचरा येऊ नयेत किंवा केस पडू नयेत त्यासाठी आपण ह्या हार्वेस्टिंग किटचा प्रोव्हिजन आपण त्यामध्ये केलेलं आहे. तर शेतकरी शेतीशाळा तर त्यामध्ये काय आहे की निवडलेल्या प्रत्येक गावात एक शेतीशाळा घेण्यात येणार आहे. या गावामध्ये 30 शेतकऱ्यांकडे पीक प्रात्यक्षिक आयोजित केले जाईल. त्यामध्ये सर्वांना शेतीशाळेत समाविष्ट करणार आहोत. तर कापूस मूल्य साखळी विकास शाळाची संपादन प्रक्रिया जी आहे तर ती जे वर्ल्ड बँकेचे नियम आहेत त्यानुसारच होणार आहे. तर कापूस मूल्य साखळीत विकास शाळा घटकांचे संपादन खरेदी हे मूल्य साखळी विकास शाळेच्या VCDS संपादन परिपत्रक क्रमांक दिलेला आहे तर त्यानुसार होणार आहे. ते 13/7/2020 रोजी आपण दिलेले आहे. जिल्हास्तरीय संपादन खरेदी समितीमध्ये कोण असणार आहे तर कक्षाचं नाव DIO आहे. तर स्वीकृत प्राधिकारी कोण असणार आहे प्रकल्प संचालक आत्मा. नंतर संपादन म्हणजे खरेदी मूल्यांकन समितीमध्ये कोण असणार आहे प्रकल्प संचालक आत्मा अध्यक्ष असतील. नंतर प्रकल्प उपसंचालक आत्मा सदस्य असतील. लेखा वित्त अधिकारी सदस्य असतील. तंत्र अधिकारी सदस्य असतील. इतर सदस्य आवश्यकतेनुसार निविदा स्वीकारणाऱ्या प्राधिकाऱ्याच्या मान्यतेनुसार आणि संबंधित किंवा विशेषज्ञ अधिकारी हे असतील ते सदस्य सचिव असतील. तर त्यामध्ये रुपये 20,000 पर्यंत जे आहे तर ते थेट खरेदी आपण करू शकतो दरपत्रक न मागवता. नंतर 20,000 ते 3 लाखापर्यंत जे आहे ते स्थानिक पातळीवर ते दरपत्रक मागवून कार्यालय नोटीस देऊन बोर्डावरती प्रसिद्ध करून आपण ते काम करू शकतो. आणि 3 लाख ते 70 लाखापर्यंतची जी खरेदी आहे तर ती स्थानिक वृत्तपत्रात जाहिरात द्यावी लागेल आपल्याला त्यामध्ये. आणि दरपत्रके मागवून कार्यालयाच्या संकेतस्थळावर जाऊन प्रसिद्ध करावे लागतील. त्यामध्ये आवश्यक कागदपत्र दिलेले आहेत की पॅन कार्ड लागेल, GST लागेल, GST प्रमाणपत्रक असेल, शॉप ऍक्ट आहे, नंतर ताळेबंद आयकर विवरण व इतर अनुषंगात्मक कागदपत्रे आपल्याला तिथं कंपल्सरी लागतील. अशा प्रकारे स्मार्ट कॉटन जो आहे तो आपण स्मार्ट प्रकल्पाच्या माध्यमातून राबवणार आहोत. तर याविषयी काही शंका असतील तर आपण त्याच्यावरती आता चर्चा करूया. प्रशिक्षणार्थ्यांना विनंती आहे कुणाला काही प्रश्न विचारायचे असेल तर आपण आपले माईक अनम्यूट करा आणि सरांना आपण आणि प्रश्न विचारण्याकरता आपल्याला अनम्यूट करावं लागेल.
ज्यांना प्रश्न विचारायचा आहे त्यांना विनंती आहे की त्यांनी आपला माईक अनम्यूट करा जेणेकरून आम्हाला आपला आवाज क्लिअर येईल. सर्व प्रशिक्षणार्थ्यांना विनंती आहे कुणाला काही प्रश्न विचारायचे असल्यास कृपया त्यांनी आपला माईक अनम्यूट करा आणि स्मार्ट कॉटन प्रकल्प या संदर्भात कुठलीही आपल्याला शंका असतील तर ते आपण विचारू शकतात. कारण आपल्याकडे आज कुलदीप जाधव सर आहे जे स्मार्ट कॉटन प्रकल्प जे राबवत आहेत. आपलं महाराष्ट्र शासन जे राबवत आहे त्यांचं जे मेन ऑफिस आहे पुणे तिथले सर आपल्या जॉईन झालेले आहेत. तर आपल्याला कुठल्याही बाबतीत शंका असेल तर आपण विचारू शकता. त्यासाठी आपण आपला माईक अनम्यूट करा आणि डिरेक्टली सरांना प्रश्न विचारा. तसेच सर्व प्रशिक्षणार्थ्यांना विनंती आहे की आपला व्हॉट्सअप ग्रुप हा निरंतर चालू आहे. कुणाला काही प्रश्न विचारात आता अडचण जात असेल परंतु नंतर आपल्याला काही प्रश्न उद्भवले तर आपण आपल्या लिखित स्वरूपात आपण या ग्रुपवर मांडू शकता जेणेकरून आपण त्या व्याख्यात्यांना ते फॉरवर्ड करूयात आणि आपल्या प्रश्नाचं समाधान करू. काही प्रश्न आहे? हा बोला सर, बोला सर. मॅडम दीपक गंधाले बोलतो, कृषी सहाय्यक, बोरगोराजा तालुका, बुलढाणा जिल्हा. माझा प्रश्न असा आहे की यामध्ये जे शेती शाळा जो कन्सेप्ट टाकलेला आहे आता सध्या, तर शेती शाळा ज्या एक 3-4 वर्ष अगोदर ज्या व्हायच्या समजा, त्या 3-4 तास शेतकरी यायचे त्याप्रमाणे शेती शाळा होत होत्या. मात्र आता काय झालंय, सर्व अँड्रॉइड मोबाईल, सर्व व्हिडिओज युट्यूब यामुळे काय झालं की 3-4 तास शेतकरी देत नाही शेती शाळेकरता. त्यामुळे अशा अडचणी आम्हाला एवढ्या होतात की शेतकरी जमवणे, त्यांना बसवणे, सर्व ऑब्झर्वेशन घेणे, डबल त्याचं ते प्रेझेंटेशन देणे. त्यामुळं शेती शाळा जो कन्सेप्ट आहे आता यामध्ये थोडासा बदल पाहिजे की बुवा डायरेक्ट शेतावर जाऊन मार्गदर्शन या पद्धतीनं किंवा बांधावर जाऊन मार्गदर्शन या पद्धतीनं पाहिजे. तो आपली जी संकल्पना पहिले होती बुवा ते ड्रॉइंग करायचे शीटवर वगैरे, शेतकरी अजिबात वेळ देत नाही आणि थांबत सुद्धा नाही. सर. हॅलो हॅलो. हा, मी बोलतो. जरा तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याअगोदर मी बोलतो. मी अतिरिक्त संचालक बोलतोय वनामध्ये. आवाज येतोय काय? हो सर, हो सर, येतोय सर, आपला आवाज येतोय सर, आवाज. हा, मला असं म्हणायचं आहे की आता जे कृषी सहाय्यकाने प्रश्न विचारला, आपण काही दर आठवड्याला सुद्धा करत नाही. मला वाटतं तो 10-12 दिवसाचा गॅप आहे ना. आपण ही जी शेती शाळा घेतो ती 10-12 दिवसाच्या गॅपने घेतो. कोणाचा माईक चालू असेल तर कृपया बंद करा. कोणाचा माईक चालू आहे? माईक बंद करा. कोणाचा माईक चालू आहे? ही सर्वांनी सवय लावा की आपलं बोलायचं नसेल त्यावेळी माईक बंद करायचा. कोणाचा माईक चालू आहे? हा, ते कृषी सहाय्यकांना समजून घ्यावं की आपल्याला रोज त्या गावात काम करायचं आहे आणि जिथं तुम्ही खरोखर रोज शेतकऱ्यांशी हितगुज करता तेव्हा जे वेगवेगळे कन्सेप्ट आहेत, म्हणून आज आपल्या शेतकऱ्यांना अजूनही नॉलेज पोहोचलेलं नाहीये. आणि कोणाला विकास नको आहे? तुम्हाला स्वतःला विकास नको होता का? तुम्हाला नोकरी लागली, तुम्ही नोकरीसाठी प्रयत्न केले पैसे मिळवण्यासाठी. तसंच शेतकऱ्याला पहिलीत जाण्याचं आई वडिलांनी तुम्हाला तयार केलं पहिलीत जाण्यासाठी. तसं शेतकऱ्यांना तयार करायला लागतो, रोज त्यांच्याशी बोलावं लागतं. एका दिवसात शेतकरी तयार होत नाही. आपणही, आपल्याला भरपूर एक्सपोजर मिळतो तेव्हा आपण हळूहळू तयार होतो. त्यामुळे तुम्ही असं समजू नका अँड्रॉइड मोबाईल आले म्हणून. आणि आपल्याला ही शेती शाळा शेतावरच घ्यायची आहे. तुम्ही जे म्हटलं आता शेत शिवारावर घ्यायचं आहे, तर शेती शाळा ही शेत शिवारावरच घ्यायची असते आपल्याला आणि शेतकऱ्यांना तयार करायचं असतं जेणेकरून तुमची शेतीची संख्या जी आहे शेतकऱ्यांची 30-40च्या वर निश्चित होऊ शकते. तर हे कन्सेप्ट कृपया वाचा, समजून घ्या. काय असते, आपण नोशनल काल्पनिक खूप बोलतो आणि प्रत्यक्ष शेतावर काम जेव्हा करायची वेळ येते तेव्हा मग आपल्याला त्या अडचणी फेस करायला लागतात. खूप आपल्याकडे कृषी सहाय्यक आहेत, मंडळ अधिकारी आहेत, अतिशय जोमाने काम करत आहेत, चांगला प्रतिसादही आहे, असं नाही. तर ते कन्सेप्ट समजून घ्या. म्हणजे आपण कसं नेमकं काम करत, गाईडलाईन्स पुन्हा डिटेल वाचा. शेतकऱ्यांमध्ये बोलत राहा. एकदा बोलून होत नाही. आपल्याला किती वेळा 10 वेळा सांगितल्यावर आपण 11 वेळा समजते आपल्याला. तसं शेतकऱ्यांना सुद्धा सारखं बोलत राहावं लागतं. कारण शेतकऱ्याला पूर्ण पॅकेज म्हणजे सीड पासून तर काढणीपर्यंत जे प्रत्येक टप्प्यावर आपल्याला जे ज्ञान त्यांना द्यायचे
ज्ञान त्याला देण्यासाठी आपण आहोत. आणि हे इतकं सहजासहजी नाहीये. म्हणजे खूप बारकावे असतात. साधं बीबीएफ सुद्धा करायचं असेल तर त्यामध्ये बारकावे आहेत. मशीनचे आहेत, पेरणीचे आहेत, माती वगैरे सर्व खूप बारकावे त्याच्यामध्ये. ते शेतकऱ्यांना सहजासहजी नुसतं अँड्रॉइड फोनने नाही समजणार. ते शेतावर जावं लागेल, त्यांच्याशी बसावं लागेल, बोलावं लागेल, तेव्हा ते सर्व शेतकरी समजतील. ते कन्सेप्ट आपले क्लिअर करा. तुमच्या मागे अक्षरशः शेतकरी येतील. नुसते 10-20-30 नव्हे तर 40-50 शेतकरी तुमच्या वर्गाला राहतील. प्रयत्न मात्र आपले मनापासून केले पाहिजे. ओके, आता मी कृपया ज्यांनी जो प्रश्न विचारला, जे वक्ते होते त्यांना उत्तर द्यावं असं मी त्यांना विनंती करतो. हॅलो. कुलदीप जाधव सर, आपल्या प्रश्नाला काही उत्तर आहे जी कर्मचाऱ्यांनी विचारले? बोला सर. अगदी बरोबर सरांनी सांगितलेलं आहे. अडचणी ह्या येणारच आहेत. परंतु शेतीमध्ये दररोज नवीन नवीन चॅलेंजेस असतात. फक्त व्हिडिओ बघून त्याचं समाधान होत नाही. समजा माझ्या शेतावरती काल कोणता रोग आला किंवा पावडरी मेल्डो आला आणि व्हिडिओमध्ये मी काल तर बघितलं वातावरण व्यवस्थित आहे, काय नाही, माझं सगळं 4 दिवस शेतात गेलोच नाही, तर तोपर्यंत फार मोठं नुकसान होऊ शकतं. तर त्यामुळं शेतकरी तर त्या अँड्रॉइड फोनचा वापर करतीलच, परंतु आपण जर कंटिन्युअस एफर्ट्स घेतले आणि जसं जसं वेगवेगळे नवीन चॅलेंजेस त्याच्यावरती सगळ्यात पहिल्यांदा सोल्युशन आपण द्यायला सुरुवात केली तर नक्की आपलं ऐकतील. आणि इथून पुढचं जे ऍक्टिव्हिटी असतील, आपल्या एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटी आहेत किंवा कोणत्याही शेतावरती आपण काम करणार आहोत, तर व्हॅल्यू चेन हा कन्सेप्ट फार नवीन आहे. आणि जर आपण जेवढ्या लवकर अडॅप्ट करू तर तेवढ्या लवकर आपण प्रॉफिटमध्ये किंवा विन विन सिच्युएशनमध्ये येऊ. अदरवाईज वर्षानुवर्ष आपण बघतोच आहे की शेतकऱ्यांची म्हणणं आहे की आमची नुकसानात शेती जाते, परंतु का जाते हे व्हॅल्यू चेन मधून आपल्याला त्याचं सोल्युशन मिळत आहे. जर आपण युरोपियन कंट्रीज जर बघितल्या तर त्यांची व्हॅल्यू चेन, जसं आपण द्राक्षाचं उदाहरण घेतलं तर द्राक्षाचं एक 10 किंवा 15 वर्षापूर्वी जर आपण बघितलं 2000च्या आधी, तर तिथं कंडिशन अशी वर्स्ट कंडिशन होती. समजा द्राक्ष प्रोडक्शन करायचं काय माहित नव्हतं, परंतु त्यांनी ते टेक्नॉलॉजी अडॉप्ट केली, द्राक्ष एक्सपोर्टला सुरुवात झाली. आता तिथं स्पेशल इकॉनॉमिक झोन बनलेला आहे नाशिकमध्ये. तर त्यांना कितीही प्रोडक्शन झालं तरी त्यांना माहिती आहे की मी नुकसानात नाहीये. बरे आता नैसर्गिक वादळे येतात, बेरी क्रॅकिंग आहे किंवा आता लॉकडाऊनमुळे वेसल्स गेल्या नसतील, परंतु ते 100% नुकसानात नाहीयेत. जे प्रॉफिट होतं 5 लाख 7 लाख जे एकराला प्रॉफिट होत होतं ते 2 लाखावर आलं, पण तिथला नाशिकचा शेतकरी नुकसानात नाहीये. का नाहीये? कारण त्यांची ती व्हॅल्यू चेन सेट झालेली, कस्टमर फिक्स झाले. इथं ग्रोअरला लक्षात आलं की बाबा त्यांना कस्टमरला काय पाहिजे, त्याप्रमाणे आता आपल्याला ते द्राक्ष झालं तर द्राक्ष सोडून दुसऱ्या कोणत्याही पिकात व्हॅल्यू चेन आपल्या सेट झालेल्या नाहीयेत. आणि जर आता व्हॅल्यू चेन मध्ये काय आहे तर आपलं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कमी करायचं, ते कशी कमी करायचं हे आपण त्यांना शिकवणार आहोत. आणि उत्पादन वाढवायचं, बायर्सला काय पाहिजे हे आपण दिलं पाहिजे, नव्हे की आपल्याकडे काय आहे हे तो आपल्याकडे जर काय आहे ते विकायला गेलं की त्याचा रेट नेहमीच कमी राहणार आहे. परंतु मार्केट लेड क्रॉप प्रोडक्शन किंवा मार्केट लेड जे आपण म्हणतोय ना, त्याप्रमाणे जे बाजारात विकलं जातं, जे विकेल ते पिकेल कन्सेप्ट यावरतीच आहे की बाजारात जे पाहिजे तर ती टेक्नॉलॉजी आपण अडॉप्ट करून जेवढ्या लवकर आपण शेतावरती राबवू किंवा ते पहिल्यांदा आपल्याला आत्मसात करावं लागेल आणि त्याच्यानंतर ऍक्सेप्ट करतील, शेतकरी सुद्धा ऍक्सेप्ट करतील. थोडा वेळ लागेल कारण त्यांची प्रायोरिटी मे बी वेगळी असू शकते किंवा अजून काही त्यांचे चॅलेंजेस आहेत. तर आपल्याला कंटिन्युअस ते अँड्रॉइड फोनचा आपल्यालाही मदत घ्यावी लागेल आणि आपण जे ऍक्टिव्हिटी करतोय त्या कंटिन्युअस त्यांना त्याचा विस्तार करून त्यांचा कॉन्फिडन्स आपल्याला घ्यावा लागेल असं मला वाटतं. अजून कोणाला काही प्रश्न असेल तर कृपया त्यांनी आपले माईक अनम्यूट करावे आणि सरांना प्रश्न विचारावे. हॅलो. चंदन शिवे सर, आपला माईक ऑन दिसतोय, आपल्याला काही प्रश्न विचारायचा आहे? हो. बोला सर, बोला सर. हा, तर आपलं जे प्रात्यक्षिक राबवायचं 40 वर. हॅलो. हा बोला सर, बोला. एका गावामध्ये 40 चे प्रात्यक्षिक किती राबवायचे आहेत? हॅलो. 30 ना? हो. दिसून राहिली आवाज येत नाही. मी तांभाळे बोलतो, ऍडिशनल प्रोजेक्ट डायरेक्टर स्मार्ट. तर
हे काय की बेसिक जे प्रश्न विचारायला पाहिजे ते तुम्ही कोणी विचारत नाही. याच्यात प्रकल्प राबवताना जे मुख्य बाब आहे की ती कापूस ज्या शेतकऱ्यांकडे आपण एक ग्रुप एक वाण निवडणार आहोत. पहिल्यांदा हे कशासाठी, तर आपल्याला एकसारख्या धाग्याची लांबी असलेला कापूस प्रोड्यूस झाला पाहिजे, तयार झाला पाहिजे. याच्यासाठी आपण मुख्यतः एकसारखा कापूस उत्पादित झाला तरच त्याला त्याच्या स्वतंत्र गाठी तयार केल्या तर त्याला किंमत मिळते. अन्यथा भारतातल्या कापसाच्या गाठींना परदेशातल्या कापसाच्या गाठी इतकी किंमत का मिळत नाही, तर आपल्याकडे पिकवला जाणारा कापूस हा वेगवेगळ्या जातीचा एकत्रित करून आपण विकायला नेतो. बऱ्याचदा शेतकऱ्याच्या स्तरावर काय होतं की 5 वेगवेगळ्या जाती 1 एकरात लावतो आपला शेतकरी, कारण त्याला एक रिस्क कव्हर करायची असते की ही जात नाही आली तर ती जात येईल, ती जात चांगली नाही तर ही जात चांगली येईल असं. आणि मग त्याला तो कापूस एकसारखा पिकवला जावा याच्यात काही इंटरेस्ट नाही. कारण काय, आपण या मूल्य साखळीतला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय आहे की एकसारखा एक जिन्सी कापूस उत्पादित होत नाही. वेगवेगळ्या प्रकारच्या धाग्याची लांबी असलेला असा कापूस उत्पादित होतो. असा का होतो, हे एक दुष्टचक्र आहे. दुष्टचक्र कसं आहे, शेतकरी म्हणतो एकसारखा आणि असं तुम्ही काय काय सांगता त्याला काय वेगळा भाव मिळतो का. मला जोपर्यंत एकसारखा एक जिन्सी आणि त्याच्यामध्ये कसलेही ट्रॅश नसलेला कापूस जर पिकवला तर वेगळी किंमत मिळते का, मिळत नाही. मग आपण या प्रकल्पातून काय हमी देतो, या प्रकल्पातून आपण एकसारखा एक जिन्सी कापूस पिकवल्यानंतर त्या कापसाला वेगळा भाव मिळेल या अपेक्षेने हा प्रकल्प राबवला जातोय. आणि इंडस्ट्रीची जी कापसाच्या इंडस्ट्रीची जी सर्वात मोठी समस्या आहे की एकसारखा कापूस मिळत नाही, ती समस्या याच्यातून सोडायची, आपल्याला सोडवायची. आणि ही सोडवली तर त्याची किंमत पण वेगळी शेतकऱ्याला मिळाली पाहिजे. या संपूर्ण प्रिन्सिपलवर हा प्रकल्प उभा आहे. आता हे करत असताना आपल्याला चॅलेंजेस आहेत, फार चॅलेंजेस आहेत. काय चॅलेंजेस आहेत, आपण जर सांगितले की 200 एकरावर एकच जात लावा, इथं एक्सटेन्शनचा रोल आहे, इथं विस्तार कार्यकर्त्याचा खरा रोल आहे. तो तुम्हाला 1000 प्रश्न विचारणार शेतकरी. तो म्हणणार साहेब हे लावतो मी, तुम्ही सांगा ह्याला वेगळा भाव मिळणार आहे का. तुम्हाला हे सांगावं लागेल त्याला की हे वेगळा भाव मिळवून देण्यासाठीच हा प्रकल्प आहे. मग आता हे वेगळा भाव मिळवून द्यायची हिची विक्री व्यवस्था कशी राहील, प्रॅक्टिकल ह्या गोष्टी समजून घ्या. आपण काय विचार केलेला आहे की साधारणतः 200 एकराचा एक गट आहे. शेतकऱ्यांची संख्या आपण असा विचार केलाय मोघम की 100 शेतकरी प्रत्येकी 2 एकर प्रमाणे असला तर 200 एकर होईल. आणि मग ह्या 200 एकरातून साधारणतः आपल्याला 550 क्विंटलचा एक लॉट मिळेल एका जातीचा कापसाचा. आणि मग आता हे तुम्ही म्हणाल आता हे कापसाच्या गाठी करून विकायच्या, मग आमची किंमत वजन कशी घ्यायची, हे प्रॅक्टिकल गोष्ट समजून घ्या तुम्ही. म्हणजे एका शेतकऱ्यांनी समजा त्याची 5 एकर शेती आहे आणि प्रकल्पासाठी त्यांनी 2 एकर दिली तरी बस झाली. त्या 2 एकरात त्यांनी ती जी त्या गटाने ठरवलेली व्हरायटी हायब्रिड आहे ती त्या 2 एकरात त्यांनी लावायची. उरलेलं त्याला वाटत असेल की हे एकच लावून मला रिस्क आहे, मला दुसऱ्या जाती लावायच्या आहेत, या प्रकल्पात विक्री न होणारा कापूस तो स्वतंत्ररित्या लावून स्वतंत्ररित्या विक्री करण्यास मोकळा आहे. कमी क्षेत्र असेल, 2च एकर क्षेत्र आहे, तो मग ठीक आहे 1 एकर या प्रकल्पासाठी द्या, 1 एकर तुम्ही स्वतंत्र तुम्हाला जी व्हरायटी लावायची ती लावा. आणि मग असा सगळा जो एक जिन्सी एक सारखा कापूस आहे ती वेचणी करताना फार मोठी काळजी घ्यावी लागणार आहे. काय काळजी घ्यावी लागणार आहे, तर आपल्याकडे कापूस हे साधारणतः खताच्या ज्या गोण्या असतात ना, आपण युरिया खत आणतो, काय सुपला आणतो, ह्या खताच्या गोण्या ज्या शिल्लक राहतात त्या खताच्या गोण्याच्याच पिशव्या आपण कापूस वेचणीसाठी करतो. पुन्हा त्याचेच मोठे मोठे फाट असे वेगवेगळे बैलगाडीसाठी तयार करून त्यातच कापूस भरतो.
आणि इथं या संपूर्ण मूल्य साखळीतली ही सगळ्यात वाईट गोष्ट आहे. का तर कापसामध्ये जर एक खताच्या खताच्या गोणीचा जर एक धागा गेला तर त्या धाग्याचा परिणाम पुढे प्रत्यक्षात जेव्हा कापसापासून सूत करताना त्याची अडचण येते आणि त्याच्यामुळे कापसाची प्रत घसरते आणि त्या इंडस्ट्रीला फार मोठा तोटा होतो. हे आपल्याला टाळायचं आहे. ह्या प्रकल्पामध्ये सांगणं आवश्यक आहे की कापसाची स्वच्छ वेचणी झाली पाहिजे आणि त्याच्यामध्ये अशा बाबी मिसळल्या गेल्या नाही त्याची काटेकोरपणे काळजी घ्यायची. आणि मग आता काय अशा रीतीने एकच जातीचा लावलेला कापूस स्वतंत्र 500 क्विंटल वेचला आपण समजा, तर एखाद्याकडे झालं 5 क्विंटल, एखाद्याकडे झालं 7 क्विंटल, एखाद्याकडे झालं 10 क्विंटल, कुणाकडे झालं 15 क्विंटल. मग आता त्याला भाव कसं कुठं त्याचे वजन कुठे घ्यायची, त्याचा भाव कधी मिळेल त्याला? तर ह्या प्रकल्पामध्ये काही प्रकल्प ऐच्छिक आहे पण काही अटी आहेत. अटी ज्यांना मान्य आहेत त्या शेतकऱ्यांना प्रकल्पामध्ये घ्यायचा आहे. काय अटी आहेत की तुम्ही हे 10 क्विंटल तुमचा कापूस झाला किंवा 5 क्विंटल झाला, तुमचं वजन घेऊन कापूस ताब्यात घेतला जाईल आणि तुम्हाला एक चिठ्ठी मिळेल की बाबा ह्या माणसाचा आम्हाला 10 क्विंटल कापूस मिळालेला आहे. मग ते जिनिंग वर जाईल. जिनिंग वर गेल्यावर असं कुणाचं 10 क्विंटल, कुणाचं 5 क्विंटल, कुणाचं 15 क्विंटल, कुणाचं 20 क्विंटल, असं जो तुमच्यातला पुढारी शेतकरी आहे, लीड फार्मर, जो तुमचा कृषी मित्र आहे गावातला, जो कोणी या गटाचा प्रमुख आहे, त्या गटाच्या प्रमुखाने या सगळ्या नोंदी घ्यायच्या आणि ह्या नोंदीप्रमाणे कापूस जिनिंग वर न्यायचा आणि तुमच्या समोर, तुमच्या प्रतिनिधीच्या समोर जिनिंग करून घ्यायचं आणि त्याची सरकी वेगळी आणि कापसाची रुईपासून गाठी तयार करून घ्यायच्या. आता माझा 10 क्विंटल कापूस गेला तर साधारणतः तुम्हाला तिथं कळेल की 500 क्विंटल पासून किती रुई झाली आणि किती सरकी मिळाली. जर 500 क्विंटलला अमुक इतकी रुई मिळाली आणि इतका कापूस मिळाला तर त्या प्रमाणात तुमच्या 10 क्विंटलला तुमची विभागणी होईल. म्हणजे 10 क्विंटल मध्ये जर समजा तुम्हाला 35% जिनिंग पर्सेंटेज आहे असं समजलं, 35% जर तुमची रुई निघाली तर 10 क्विंटल मधून तुम्हाला 3.5 क्विंटल रुई मिळाली आणि 6.5 क्विंटल तुमची सरकी आली. अशी जिनिंग झाल्यानंतर सरकी सगळी 500 क्विंटलची जी काही तुमची एकत्रित आहे सगळी सरकी विकली जाईल आणि त्या सरकीचे पैसे तुमच्या अकाउंटवर जमा होतील. आणि मग राहिला आता कापसाच्या गाठी तयार केलेल्या आहेत, त्या गाठीचं सुद्धा तुम्ही कापूस घातल्याच्या प्रमाणात त्याची स्वतंत्र विक्री होईल आणि त्याची गाठी केल्यामुळे जी किंमत वाढेल ती किंमत डायरेक्ट शेतकऱ्याला मिळेल. आता हे सगळा उद्योग कोण करेल? तर आपल्याकडे कॉटन फेडरेशन नावाची जी संस्था आहे, आपल्या सगळ्यांना माहित आहे, महाकॉट. तर विक्री व्यवस्थापनाची जबाबदारी ही महाकॉटवर दिलेली. मग हे विक्री व्यवस्थापन राबवताना काही खर्च येईल, तो खर्च तुम्हाला तुमची अंतिम बिल पट्टी देताना तो सगळा त्याच्यातून काढून घेतला जाईल. उदाहरणार्थ तुमच्या जिनिंग साठी आलेला खर्च, तुमच्या साठवणुकीसाठी आलेला खर्च, तुमच्या कापसाला काही मध्येच कुठं काही धोका झाला, आग लागली, हे लागली म्हणून इन्शुरन्स काढावं लागतं, त्या इन्शुरन्सचा प्रति क्विंटल येणारा खर्च, लेबर, काय सगळ्या गोष्टी, वाहतूक, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या तुमच्या प्रति क्विंटल प्रमाणे त्या तुमच्या बिलातून कापून घेतल्या जातील आणि तुम्हाला ही सेवा जिनिंग मिल आणि कॉटन फेडरेशन पुरवेल. तुम्ही हे बारकावे लक्षात घ्या, तुम्हाला शेतकरी हे बारकावे विचारणार आहे आणि हे सगळे गाईडलाईन मध्ये सांगितलेले आहे की कुणी काय करायचंय. तेव्हा अशा पद्धतीने हे कॉम्प्लिकेटेड आहे गोष्ट आणि हे तुम्हाला शेतकऱ्यांना कन्व्हिन्स करायचं आहे आणि हे दोन संस्था मिळून करतायत. एकीकडे कापूस उत्पादकता वाढावी, स्वच्छ कापसाची वेचणी व्हावी,
याच्यासाठी कृषी विभाग मूल्य साखळी विकास शाळेच्या माध्यमातून, मूल्य साखळी विकास शाळा हे एक विस्तार कार्याचं पॅकेज आहे. या पॅकेज मध्ये आपण त्याच्याबद्दलचे खरेदीदार, त्याच्याबद्दलचे तंत्रज्ञान पुरवणाऱ्या सगळ्या कंपन्या, तंत्रज्ञान पुरवणाऱ्यामध्ये बियाणे आले, खते आले, वेगवेगळ्या कंपन्या, त्याशिवाय खरेदीदारामध्ये गाठींच्या खरेदी करणारे स्पिनिंग मिल्सचे मालक, जिनर, ट्रेडर, ह्या सगळ्या लोकांना एका प्लॅटफॉर्मवर आणून आपण त्यांना ह्या मूल्य साखळी विकासाबद्दल सांगणार आहोत की ह्या सगळ्या मूल्य साखळीतल्या कार्यकर्त्यांच्या काय अडचणी आहेत, त्या अडचणी शेतकऱ्यांबरोबर बसून चर्चा करून त्याच्यावर मात करणार आहोत आपण. यापूर्वी आपला कृषी विस्तार कशासाठी होता? फक्त उत्पादकता वाढीसाठी होता. उत्पादकता वाढ झाली, पुढचं मार्केटिंगचं आम्हाला काय माहित नाही असं म्हणायचं. फार तर मार्केट लेड एक्सटेन्शन मध्ये क्वालिटी सुधारू एवढं आपण बोलतो. परंतु आता मूल्य साखळीमध्ये ही प्रेझेंटेशन तुम्हाला आम्ही पाठवत आहोत. त्या प्रेझेंटेशन मध्ये मूल्य साखळीची व्याख्या अगोदर बघा. उत्पादनापासून कपडा वापरणारा जो शेवटचा माणूस आहे ना, तिथपर्यंतच्या लोकांच्या काय अडचणी आहेत आणि त्या सगळ्या कार्यामध्ये एकमेकांना पूरक असं वातावरण निर्मिती करणं आणि सगळ्यांच्या अडचणी. आता तुम्हाला माहित आहे, खेडा खरेदी करणारा, गावात येणारा कमी कापूस ज्याच्याकडे आहे ते कसा करतो? आपल्याला एक ट्रक घेऊन येतो, गावात एकाचं दुकान ठरलेलं असतं गाळा, त्या गाळ्यावर सगळे कापूस आणतात, तिथं वजन केली जातात आणि त्या ट्रक मध्ये तुडवून तो भरतो. भरून झालं सगळ्यांचे काय पट्ट्या वगैरे झाल्या की तो त्या ज्याचा गाळा आहे त्याला म्हणतो बाबा 1-2 बॅरल पाणी घेऊन ये. आणि मग तो त्या गाडीत ते पाणी ओततो, तुडवतो. असं म्हणतात की काही लोक मीठ पण घालतात त्याच्यात. काय? वजन वाढवायचं. आणि हे वजन वाढवतो तो गुजरातला कापूस देतो पाठवून. तिथे गेल्यावर तो म्हणतो, तो गुजरातचा जो व्यापारी, अरे इसमें तो बहुत नमी है, बहुत पानी लगता है इसमें. वो म्हणतो नाही साहब, क्या करे, काश्तकार नहीं सुनते, ऐसे ही आता है. मग तो म्हणतो भाई इसको तो 5% कटौती लगेगी. तो म्हणतो ठीक आहे साहब, क्या करे आप. 10% पाणी घालतो आणि 5% गेले तर गेले, 5% वजनाचे पैसे त्याला तिकडे मिळतात फुकट. आणि याच्यामुळे मग संपूर्ण मूल्य साखळी सुधारेल का? मग त्या जिनरच्या चांगल्या गाठी तयार होतील का? त्याच्यापासून चांगले स्पिनिंग तयार होऊन चांगला धागा तयार होईल का? चांगला धागा तयार नाही झाला तर चांगला कपडा तयार होईल का? चांगला कपडा तयार नाही झाला तर त्याला आपण चांगले पैसे मोजू का? आणि हे सगळं कुणाकडून वसूल केलं जात आहे? हे सगळं शेतकऱ्याकडून वसूल केलं जात. पुढचा प्रत्येक माणूस आपापले पैसे काढून घेतो, पण दोष देताना शेतकऱ्याला दोष दिला जातो. म्हणून रुई आधारित बाजारामध्ये कापसाच्या गाठी तयार करून त्या विकणाऱ्या मार्केटमध्ये शेतकऱ्याचा स्टेक नाहीये, शेतकऱ्यांचा काही सहभाग नाहीये. म्हणून चांगल्या क्वालिटीच्या गाठी तयार, चांगलं उत्पादन, चांगल्या गाठी तयार करणं, त्याचा ब्रँड तयार करून, म्हणजे जसं आपल्याला सगळ्यांनी वाचलेलं आहे, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी काय सांगितलं की महाराष्ट्राचा ब्रँड तयार करा. आता हा ब्रँड, कापसाचा महाराष्ट्राचा ब्रँड तयार करण्यासाठी पहिला प्रकल्प आहे. या प्रकल्पात 100 कोटी रुपये स्मार्ट प्रकल्प खर्च करणार आहे आणि शेतकऱ्याला उत्पादनापासून विक्रीपर्यंत सेवा देण्याचं काम आपण करणार आहोत. म्हणून शेतकऱ्याच्या जबाबदाऱ्या अगोदर पहिल्या दिवसापासून नीट समजावून सांगा. लोकांचे कसं फार कधी कधी आपण लाडावून ठेवतो. आपण म्हणतो हे पण करून देतो तुम्हाला, ते पण करून देतो. चुकीची आश्वासनं देऊ नका. त्यांना सांगा, ज्याला गाठीची विक्री करणाऱ्या विक्री व्यवस्थेमध्ये रिस्क घ्यायची अशा शेतकऱ्यांनी या, आणि त्या गाठीच्या विक्री केल्यामुळे जे तुम्हाला फायदा होणार आहे तो फायदा तुम्हाला आम्ही पोहोचून देऊ. आणि हे सगळं करण्यासाठी सरकारी एजन्सी आहे, कोणी खासगी माणूस घातलेला नाही आम्ही मध्ये. महाकॉट सारखी संस्था याच्यामध्ये आहे. तेव्हा ही जबाबदारी तुम्ही सगळ्यांनी घ्यायची आहे. हे सगळं एकत्रित करायचं आहे. तुमच्या बरोबर एक ग्रेडर जोडून देणार आहेत आम्ही. तो क्वालिटी बद्दल तुम्हाला सांगेल
लॉंग स्टेपल, मीडियम स्टेपल म्हणजे काय, मॅक्रोनियल लेंथ म्हणजे काय. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जिनिंग मध्ये नेऊन दाखवायचं. जिनरला मिक्स केलेला कापूस आल्यावर काय अडचणी येतात आणि गाठीची प्रत कशी घसरते. स्पिनिंग मिल मध्ये तुम्हाला शेतकऱ्यांना घेऊन जायचं आहे आम्हाला, आणि त्या स्पिनिंग मिल मध्ये दाखवायचं ह्या व्हॅल्यू चेन मध्ये एक जर खताच्या गोणीचा धागा आला तर काय प्रॉब्लेम होऊ शकतो. तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी जबाबदारीनं आपल्याला करायच्या आहेत आणि हे एक नवीन कन्सेप्ट घेऊन आपण समोर आलेलो आहे. आणि मग विक्री व्यवस्थेसाठी स्वतंत्र एक ई ऑक्शन प्लॅटफॉर्म तयार करायचा आहे आणि त्या ई ऑक्शन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून महाकॉट जास्तीत जास्त किमतीला तुमच्या गाठी विकून तुम्हाला पैसे परत देणार आहे. आणि तुमचा निकड जी आहे पैशाची ती लगेच भागण्यासाठी आपण जिनिंग केल्यानंतर सरकी विकल्यावर जे पैसे येणार आहेत ते पैसे लगेच तुमच्या अकाउंटवर जमा होणार आहेत. पण कापसाची गाठ ही कधी विकायच्या ह्या गटांनी एकत्रित ठरवून तुम्ही सांगायचे की या गाठी आमच्या आता ह्या भावाला विका. किंवा तुम्ही म्हणलात की आंतरराष्ट्रीय बाजारात अजून भाव वाढण्याची शक्यता आहे, अशा बातम्या आहेत, तुम्ही ठेवू शकता. पण ही सगळी रिस्क घ्यायला तयार असणारा, कापसाच्या गाठीच्या मार्केटमध्ये आपला स्टेक लावणारा शेतकरी आपल्याला उभा करायचा आहे. जबाबदारीचं काम आहे. नुसतं शेती शाळा कुठे घ्यायच्या, मग हे कसं ते कसं, मग आम्हाला हे कसं, असलं बोलू नका तुम्ही. हा प्रयोग फार वेगळा प्रयोग आहे. हा शेतकऱ्यांनी, कृषी विस्तार कार्यकर्त्यांनी, महाकॉटच्या ग्रेडरनी, व्यापाऱ्यांनी, जिनर्सनी, स्पिनर्सनी, सगळ्यांनी व्हॅल्यू चेन मधल्या मूल्य साखळीतल्या सगळ्या प्लेयरनी एकत्र येऊन राबवायचं आहे. आणि हे जे दुष्टचक्र आहे ना, की इंडस्ट्रीला कापूस चांगला मिळत नाही आणि शेतकऱ्यांनी चांगला कापूस पिकवला तर त्याला काही वेगळे पैसे मिळत नाही, हे दुष्टचक्र आपल्याला भेदायचं आहे. शेतकऱ्यांनी चांगला कापूस पिकवावा, इंडस्ट्रीला उपलब्ध करून द्यावा. इंडस्ट्रीला चांगला कापूस मिळाल्यामुळे त्याचे जे 4 पैसे जास्तीचे आहेत ते शेतकऱ्याला मिळावे. अशा पद्धतीचा हा प्रकल्प आहे. जरा समजून घ्या, गाईडलाईन परत परत वाचा आणि जबाबदारीनं काम करा. याच्यामध्ये रामेती, वनामती या संस्थांची जबाबदारी फार मोठी आहे. कारण चुकीचा कन्सेप्ट, एखादी चुकीची गोष्ट खाली गेली, चुकीचं आश्वासन शेतकऱ्याला दिलं, चुकीची गोष्ट कृषी सहाय्यकाने सांगितली की मग त्याचे रेफरकेशन वरपर्यंत येतात. तुमच्याच माणसाने असं सांगितलं, तुमच्याच माणसाने असं सांगितलं, अशा अडचणी येतात. तेव्हा ही जबाबदारीची जाणीव तुम्ही सगळ्यांना करून द्या. आणि गाईडलाईनच्या सोबत शेतकऱ्यांचं एक संमतीपत्र दिलेलं आहे, ते संमतीपत्र नीट वाचून घ्या. त्याच्यामध्ये कापसाच्या गाठी विकून पैसे मिळायला मला उशीर होईल हे मला माहित आहे असं तो म्हणतो. या सगळ्या जबाबदाऱ्यांची तुम्ही जाणीव करून द्या आणि हे चांगला समजून घेऊन जो चांगला कृषी सहाय्यक हा प्रकल्प राबवेल आणि शेतकऱ्यांमध्ये ही भावना रुजवेल की चांगला कापूस तयार करायचा, त्याच्या गाठी तयार करून विकायच्या, त्याच्याकडून 4 पैसे, त्याच्यामुळे मला 4 पैसे जास्त मिळतात. आता याच्या पुढे तुम्ही प्रकल्प असो अथवा नसो, आम्ही हेच करणार, असे काम करणारे जर तुम्ही गट उभे केले तर अशा चांगल्या काम करणाऱ्या कृषी सहाय्यकांना, महाराष्ट्रातल्या 200 कृषी सहाय्यकांना परदेश दौऱ्याचं प्रोव्हिजन केलेली आहे प्रकल्पात. मग ते ऑस्ट्रेलियात 50 क्विंटल पर हेक्टर कसं कापूस काढला जातो, ब्राझील मध्ये हाय डेन्सिटी कापूस कसा पिकवला जातो, हे तुम्हाला कृषी सहाय्यकाला परदेश दौरे ठेवलेत, जाणीवपूर्वक ठेवलेत प्रकल्पामध्ये. तुम्हाला आतापर्यंत कधी इन्सेंटिव्हाइज केलेलं नसेल तर हे इन्सेंटिव्ह प्रकल्पामधून दिलेला आहे. तेव्हा हा चांगला एक कन्सेप्ट आहे चांगला, तो ग्राउंड लेवलला तुम्ही कसा राबवता त्याच्यावर सक्सेस अवलंबून आहे. कल्पना काय, काही करता येतात आम्हाला बसून, पण तुम्ही ग्राउंडवर काम करणार आहे, तुम्ही हे चांगलं राबवलं पाहिजे. धन्यवाद. धन्यवाद सर. अजून कुणाला काही प्रश्न असेल तर आपण 5 मिनिटं थांबतो इथं. सर, हॅलो. हा बोला सर, बोला सर. सर, छान मार्गदर्शन केलं. एक प्रश्न असा होता की व्हॅल्यू ऍडिशन मध्ये जो प्रोडक्ट तयार झालेले होतील, समजा आपले जे प्रोडक्शन तयार होईल त्याचा आपण डायरेक्ट फायदा शेतकऱ्याला करून देणार आहोत, मात्र त्याच्यासाठी जो खर्च येणार आहे, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन समजा,
तर याचा खर्च शेतकऱ्याच्या उत्पन्नातून वजा होणार की महाकॉट करणार हे थोडस क्लिअर करून द्या. तुम्ही काय शब्द वापरताय? कॉस्ट ऑफ प्रोडक्शन म्हणजे कापूस पिकवायला कोण पैसे देईल का शेतकऱ्याला? आपण नाही कॉस्ट ऑफ मर्यादेत हॅलो व्हॅल्यू ऍडिशन मधून जो प्रोडक्ट तयार होणार आहे आपला, व्हॅल्यू ऍडिशन म्हणजे जर समजा आता लिंट तयार झाली आपली, ते लिंट तयार करण्याकरिता जो समजा लिंटचे जे काय रेटनं सेल होणार समजा आणि त्याचं उत्पन्न जे मिळणार ते शेतकऱ्याला आपण जमा करणार, पण तो लिंट तयार करण्यासाठी जो खर्च येणार आहे आता हा महाकॉट करणार की का शेतकऱ्याच्या यामधून वजा होणार, हा प्रश्न आहे मला. मी सांगितलं हे तुमच्या लक्षात आलं नाही की हे हो, सगळी सर्व्हिस देणार आणि त्या सर्व्हिसेसचे चार्जेस शेतकऱ्याच्या बिलातून वसूल करणार. बर ठीक आहे. सगळे झिनिंग करायला लागणारे चार्जेस, स्टोरेज करायला लागणारे, ट्रान्सपोर्ट करायला लागणारे सगळे चार्जेस प्रति क्विंटल प्रमाणे वसूल होतील. बर सर्वांना विनंती आहे की कोणी कुठलीही शंका ठेवू नका. आता तांबळे साहेब बोलले की चुकीचं जर तुम्ही सांगितलं की त्याचे रिपरकेशन फार वाईट होणार आहेत, तर गाईडलाईन्स 4 वेळा वाचा, पुन्हा पण वाचा, ग्रुप डिस्कशन करा आपापल्या एरियामध्ये, त्या शेतकऱ्यांच्या ग्रुपमध्ये. तुम्हाला सांगतो कुठंच अडचण येणार नाही. जो राहतो तो नॉलेज गॅप राहतो. नॉलेज गॅप कुणी कृपया कुठेही ठेवू नका, हे मी वारंवार सांगतोय. आणि म्हणून मी पहिल्या कृषी सहाय्यकाने विचारलेल्या प्रश्नाला सुद्धा मी तसं उत्तर दिलं होतं. तर कोणी काही शंका ठेवू नका. अवतार हे संपल्यानंतर सुद्धा पुन्हा तुम्ही विचारू शकतात, रामेतीला विचारू शकतात, म्हणजे कुठल्याही लेवलच्या अधिकाऱ्यांना तुम्ही विचारू शकता. परंतु शंका ठेवली, कन्सेप्ट क्लिअर नसेल तर आपण प्रकल्प चांगल्या प्रकारे राबवू शकणार नाही. कृपया सर्वांनी समजून घ्या. गोवाल सर, आपला माईक अनम्यूट होतोय. काही आपल्याला प्रश्न विचारायचे आहे, आपण विचारू शकता. गोवाल सर, आपला माईक अनम्यूट होत आहे. काही प्रश्न विचारायचे तर विचारू शकता. गोरे सर, आपला माईक अनम्यूट होताना दिसतोय. काही प्रश्न विचारायचे आहे आपल्याला. हे बघा, ही अमरावती विभागासाठी काही कन्सेप्ट नवीन नाही आहे. तिथे काही शेतकऱ्यांच्या कंपन्या, एक परफेक्ट नावाची काही कंपनी आहे, तर ती शेतकरी उत्पादक कंपनी ऑलरेडी असं लिंट तयार करून गाठी विकतीये. एवढंच नाही, त्यांनी त्याच्या पुढे यार्न तयार करून पण विकलेला आहे. आणि एका वेगळ्या याच प्रकल्पातून आपण त्यांना झिनिंग मिल उभा करायला सुद्धा आता मदत करणार आहोत. म्हणजे ही कन्सेप्ट अमरावती विभागात नवीन नाहीये. फक्त आपल्या कृषी सहाय्यकाला हे फार जड वाटू नये. तुम्ही ते परफेक्ट फार्मर प्रोड्युसर कंपनीला तुमच्या इथल्या सगळ्या ग्रुपला नेऊन दाखवून आणा, एक्सपोजर व्हिजिट करा. किमान सगळे कृषी सहाय्यक प्रकल्पाशी संबंधित जे आहेत त्या परफेक्ट फार्मर प्रोड्युसर कंपनी जाऊन भेट देऊन या. त्या ट्रेनिंगचा एक भाग म्हणून मॅडम तुम्ही ते एक एक्सपोजर व्हिजिट करा आणि ते परफेक्ट फार्मर प्रोड्युसर कंपनीचे जे लोक आहेत त्यांना बोलायला लावा. आपल्याला रिसोर्स फार्मर म्हणून बोलायला लावायचं आहे ना, तर कॉटन मध्ये त्या परफेक्ट फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या पदाधिकाऱ्यांना बोलायला लावा. झिनिंग केल्यामुळे कॉटनला प्रति क्विंटल किती भाव जास्त मिळाला हे त्यांना सांगायला सांगा. नक्कीच सर, आपण दिलेले सूचनांचे पालन केले जाईल. अजून कुणाला काही प्रश्न आहे? सर, कुणाचे माईक अनम्यूट दिसत नाही आहे. तर मी आज तांबडे सर, अतिरिक्त प्रकल्प संचालक स्मार्ट प्रकल्प यांचे रामेतीच्या टीमच्या वतीने धन्यवाद मानते सर. आपण इथे हजर झालात. तसेच वनावटीचे ऍडिशनल डायरेक्टर उदय पाटील सर, मी आपले रामेतीच्या वतीने धन्यवाद मानते सर. तसेच कुलदीप जाधव सर, आपण आपलेही मी धन्यवाद मानते की आपण स्मार्ट पटल प्रकल्प हा अतिशय खूप छान प्रकारे सर्वांना समजून सांगितलेला आहे. नक्कीच याचा अमरावती विभागातील शेतकरी तसेच कृषी विभागातील कर्मचारी मार्गदर्शनाचा फायदा घेतीलच. तर मी आज आपले पहिले सत्र कुणाची काही शंका नसेल तर इथे थांबवते आणि रजा घेते.
उदय पाटील सर, मी आपल्याला सांगू इच्छिते, आज आपल्याला मोठ्या संख्येने आज आपले शेतकरी बांधव तसेच आपले अधिकारी कर्मचारी सर इथे उपस्थिती दर्शवलेली आहे. जवळपास 124 लोकांची उपस्थिती आहे सर. तर मी प्रशिक्षणार्थ्यांना विनंती करते की आपले जे 3 दिवस प्रशिक्षण चालू राहील अशाच प्रकारचे आपली उपस्थिती दर्शवा, जेणेकरून या प्रशिक्षणाचा जो महत्वाचा उद्देश आहे नक्कीच साध्य होईल. उदय पाटील सर, आपल्याला काही मार्गदर्शन करायचे असेल तर मी माईक आपल्याकडे हँडओव्हर करते सर. मला काही जास्त बोलायचं नाही. मला एवढं सांगायचं आहे की सर्वांनी तुम्ही आता जसं सांगितलं तसं पूर्ण वेळ उपस्थित राहायचं आहे की नॉलेज इज पॉवर. जोपर्यंत आपण माहिती घेत नाही, संकल्पना स्पष्ट होत नाही, तोपर्यंत आपण काहीच काम करू शकत नाही, चांगल्या प्रकारे काम करू शकत नाही. नंतर फील्डवर गेल्यावर पुन्हा तेच ते प्रश्न पुन्हा विचारले जातात, त्याला काही अर्थ नसतो. वास्तविक आजच्या या प्रशिक्षण तांबळे साहेबांनी अगदी बारकाईने तुम्हाला सर्व माहिती अगदी छान दिलेली आहे. इव्हन शिवाय आता अगोदरच्या वक्त्यांनी सुद्धा ती माहिती दिलेली आहे आणि या सगळ्या भाषणांमधून तुम्हाला ती माहिती दिली जात असते, परंतु आपलं लक्ष मध्येच आपण कुठेतरी जातो, पुन्हा परत येतो, एकाग्रता नसते आणि मग आपल्याला तेच ते म्हणजे प्रश्न पुन्हा आपले समोर येतात, त्याला काय अर्थ नसतो. तर कृपया सर्वांनी जमत असेल तर कागद पेन घेऊन बसा, काही लिहिता आलं तर लिहा आणि अगदी शांतपणे एकाग्रतेने ऐका, कारण हा प्रकल्प पहिल्यांदाच आपला समोर येतोय आणि आपल्याला तो यशस्वी करायचा आहे. नुसतं यशस्वी नाही तर दुप्पट यशस्वी करायचा आहे आणि याच्यामध्ये शेतकऱ्यांचं खरोखर खूप मोठं भलं आहे. आजपर्यंत शेतकऱ्यांना कोणी सांगितलं नव्हतं, ते आता आपल्याला सांगायचंय. अगदी काळजीपूर्वक आणि मनापासून कळकळीने सांगायचे की जेणेकरून शेतकरी ऐकेल, कारण त्याचा खरा फायदा शेतकऱ्याचा आहे. तिथं त्यांना पैसा मिळणार आहे पुढे भविष्यात. त्यामुळे तुम्ही सर्वांनी तिथं पूर्ण मनापासून हे काम आता आपल्याला करायचंय, त्यामुळे पूर्ण वेळ द्या. म्हणजे जरा देखील इकडे तिकडे जाऊ नका, पूर्ण वेळ नीट ऐका, महत्वाचे मुद्दे नीट लिहून घ्या, गाईडलाईन सुद्धा पुन्हा 10 वेळा वाचा, आपल्या संकल्पना स्पष्ट करा. वेळ अतिशय कमी आहे. आज 27 मे आहे, कारण एक वाण एक गाव म्हणजे इथंच काही सुरुवातीलाच आपल्याला तिथं लक्ष द्यायचंय, म्हणजे पेरणीच्या ठिकाणी ते एक वाण असलं पाहिजे. त्याची बीज प्रक्रिया, त्याच्यानंतर त्याची लागवडीची पद्धत, तुम्ही सरीवरंबा करणार आहे का रुंदवरंबा सरी करणार आहे, पाणी देण्याची काय पद्धत असणार आहे, सुरुवातीलाच ते सर्व ठरतं. त्यामुळे आत्ताच गावात बैठक घेऊन शेतकऱ्यांना सगळ्यांना अतिशय काळजीपूर्वक समजून सांगितलं तर मी तुम्हाला खात्रीने सांगतो की डबल शेतकरी समोर येतील, डबल. परंतु आपणच कन्फ्युज असला तर मग त्यांना आपण काय सांगणार शेतकऱ्यांना, म्हणजे आडात नाही तर पोहऱ्यात काय येणार आहे. तर आपण पूर्ण ताकदीने इथं सर्वांनी उतरायचं या प्रोजेक्टमध्ये. आणि अमरावती विभाग असा आहे की त्यात सर्व जिल्हे इथं आपण इन्क्लूड आहेत, सर्व जिल्हे. बाकी विभागात असं नाहीये, अमरावती मात्र सगळे जिल्हे या प्रोजेक्टमध्ये आहे. त्यामुळे सर्वांनी पूर्ण ताकदीने इथं उतरायचं आहे आणि एक लीडर शेतकरी जो आहे त्या गावातला त्यांना पूर्ण परफेक्ट करायचंय किंवा तुम्हाला हे सगळे जबाबदारी जे शेतकरी निवडायच्या तर याद्या सुद्धा त्यांना सुद्धा पुन्हा खाती करायचे किंवा तुम्हाला समजलं का, तुम्हाला प्रकल्प समजला का. आणि आपले संबंधित तिथले कृषी सहाय्यक असतील, मंडळ, तालुका, एसडीओ, एसईओ सर्वांनी जॉईंट एफर्ट्स यामध्ये जेवढे चांगले घेतले जातील तेवढा आपल्याला याचा फायदा होणार. तर मॅडम प्लीज पुढे कंटिन्यू करा. नक्की सर. तर मी प्रशिक्षणार्थ्यांना पुन्हा एकदा विनंती करते, कारण आपण प्रशिक्षणार्थी हॅलो मॅडम. हॅलो, बोला सर. हॅलो मॅडम. हा, बोला सर. हा, मला एक प्रश्न विचारायचा आहे. आता जे प्रोडक्शन व्हॅल्यूच्या बद्दल एका मित्राने प्रश्न केला होता. तर आपण शेतकऱ्याला ज्यावेळेस आपण शेतावर वगैरे किंवा हे कॅनव्हान्स करायला जातो तर त्यावेळेस आपल्याला आपण त्याला त्याचे जे इनपुट हे आहेत, इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यामधली, म्हणजे निविष्ठा असो किंवा हे बियाणं असो किंवा जे काही खतं वगैरे लागणार, याचा त्याला पुरवठा किंवा कुठलीही त्याला आपण देणार नाही आहोत, हे आपल्याला पहिले क्लिअर करावं लागेल. बरोबर आहे मॅडम? हे आपल्याला अगोदर क्लिअर करावं लागेल. तर त्या शेतकऱ्यांना पहिल्यांदा आपल्याला हे सांगायला की आम्हाला तुमच्याकडून प्युअर आणि स्वच्छ प्रकारचा कापूस, जसं आम्ही शेती शाळेमध्ये जशा प्रकारचं सांगणार आहोत आणि जसं ज्या प्रकारचं आम्ही ते ट्रेनिंग देणार आहोत तुम्हाला, त्या प्रकारच्या व्हॅल्यू ॲडिशन असलेला तो कापूस आपल्याला आवश्यक आहे. परंतु याच्या निविष्ठेसाठी किंवा याच्या इनपुटसाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचं हे देता येणार म्हणजे द्यायचं नाहीये, देता येणार नाहीये, अशा प्रकारचा तो माझा एक प्रातिनिधिक स्वरूपाचा प्रश्न होता. तर हे बरोबर आहे का? तुमचा प्रश्न बरोबर आहे, पण एक समजून सांगा, आपल्या बोलण्याची सुद्धा पद्धती सगळी म्हणजे तुम्ही अगदी चांगला प्रश्न विचारलाय, पण आपली बोलण्याची पद्धती सुद्धा तशीच पाहिजे. म्हणजे आपण त्यांना समजून सांगण्याच्या पद्धतीने
आपण बोललं पाहिजे. निगेटिव्ह टोनिंग त्याच्यामध्ये नको, तुम्हाला हे मिळणार नाही, तुम्हाला असं होणार नाही, असं निगेटिव्ह टोनिंग नको. की आपण त्यात असं म्हणायचं की आपण नेहमी शेती करतच आहोत, आपण शेती करतच आहोत, परंतु यावर्षी हा जरा नवा बदल आहे असं म्हणताना आपण बोललं पाहिजे. कारण कल्याण असो, चांगल्या भाषेने बोलता येते आणि कल्याण असो असंही म्हणता येते, म्हणजे एखाद्याला ते लागेल असंही बोलता येते, कल्याण असो. तर म्हणजे आपण जे बोललो आता शेतकऱ्यांशी, आपला अप्रोच हा शब्द फार महत्वाचा आहे. अप्रोच अप्रोच आपला शेतकऱ्यांसोबत खूप चांगला असला पाहिजे, त्या पद्धतीने आपण बोललो पाहिजे. तुम्हाला मी मनापासून सांगतो, शेतकऱ्यांना कृषी तंत्रज्ञान खूप महत्वाचं आहे. तुम्हाला सांगतो, पैसा हा गाव नाही, शेतकऱ्यांना सांगायला आज आपण त्या पद्धतीने अजूनही गेलेलो नाहीये. मी तुम्हाला पुन्हा पुन्हा मनापासून सांगतो, आज आपण शेतकऱ्यांना त्या ताकदीने तंत्रज्ञान आजपर्यंत देऊ केलेलं नाहीये, आपण त्यांच्यामध्ये बसलेलो नाहीये. आता ही बसण्याची वेळ आलेली आहे, अनायास हा प्रोजेक्ट सुरू झालेला आहे, तर आपण अभ्यास करून त्यांच्यासोबत बसलं पाहिजे, बोललं पाहिजे. बघा शेतकरी ऐकतात की नाही, निश्चित ऐकणार. आणि त्यांच्यामधले जे आपल्याकडे खूप चांगले प्रगतीशील शेतकरी आहेत ना, रिसोर्स बँकचे आहेत, त्याच्यानंतर आपली यापूर्वीचे शेती शाळेचे शेतकरी आहेत, पुष्कळ शेतकरी आपल्याला त्यांना सोबतीला घेऊन आपलं हे काम पुढे उभं करता येईल. काही अवघड नाही, फक्त आपली मानसिक इच्छा, आपली विल जबरदस्त असलं पाहिजे प्रत्येकाचं. काही अवघड होणार, काही अवघड वाटत नाही. मॅडम तुमच्याकडे वेळ कसा आहे, किती आहे, म्हणजे प्रश्न किती घ्यायचे ते बघा, नाही तर पुढचं लेक्चर सुरू करा. बघा काय तुम्हाला यू गो अकॉर्डिंगली. सर 1 वाजेपर्यंत आपला वेळ. हा म्हणजे आता प्रश्न सुरू ठेवायचा का कोणाला अजून लेक्चर द्यायचं आहे ते बघा, तुम्हाला काय करायचं. नाही सर, आपण इथेच थांबतोय. दुपारी 3 वाजता आपलं परत दुसरं सत्र आहे. हात कोणतरी वर केलेला आहे, काय कोणाला विचारायचं बघा एकदा. माळी सरांचा हात वर दिसतोय. काही प्रश्न आहे का सर आपल्याला? हो मॅडम, माझा एक प्रश्न. आपण जो एकवान निवडणार आहोत, तर तो फक्त त्या गटाचा किंवा त्या गावासाठीच निवडणार की पूर्ण तालुक्यासाठी निवडणार? म्हणजे एका जो निवडलेला वाण आहे तो एकच वाण पूर्ण तालुक्यात ठरलेला आहे की प्रत्येक गावात वेगवेगळा वाण घेऊन आपण हा करणार आहोत प्रोग्राम? गटासाठी, फक्त गटासाठी तुम्ही कलेक्टिव्ह डिसिजन घ्यायचा आहे, गटाने निर्णय घ्यायचा आहे. ठीक आहे सर, थँक्यू सर. अजून कुणाचे काही प्रश्न असेल तर आपण विचारू शकता. आपला माईक अनम्यूट करा आणि विचारा. आपण आपले प्रश्न लिखित स्वरूपातही मांडू शकता आपल्या ग्रुपवर. सर कोणाचे काही प्रश्न नाही आहे, त्यामुळे आपण इथेच थांबतोय. एक व्हॉट्सअप ग्रुप करून टाका, जसं तुमची एक चांगली पद्धत आहे सीताफळचा केला तसा यांचा एक व्हॉट्सअप ग्रुप करा. लेट देम शेअर देमसेल्फ, आणि आपण आपल्या सरांना काही गाईड करायची वेळ तर आपण त्यांना गाईड करू. मग बघा असं काही करतात. नक्की सर, आपले ग्रुप सुरूच आहे सर, निरंतर सुरू राहतात सर. यात काही प्रश्न आले तर आपण त्याच्या व्याख्यानांकडे. महापटचा एक वेगळा एक ग्रुप करा ना, आणि त्यात 250 पेक्षा जास्त होत असतील तर मग तुम्ही ते एक टेलिग्राम एक्स म्हणून एक ते आहे, त्याच्यामध्ये मर्यादा नाहीये टेलिग्राम एक्स मध्ये, तो सुद्धा करू शकतात. जेणेकरून म्हणजे जे आपले सर्व काम करणारे जे मंडळी असतात त्याच्या स्तरावर, त्यांना काही त्यांच्या अडचणी असेल तर ते वरच्या वर ते ग्रुपमध्ये टाकून ते सोडवता येते. नक्की सर, करून घेते सर. तर मी सर्व प्रशिक्षणार्थ्यांचे रामिती टीमच्या वतीने पुनश्च एकदा धन्यवाद मानते. कारण प्रशिक्षणार्थी आपण आहात म्हणून प्रशिक्षण आहे, प्रशिक्षण संस्था आहे आणि आम्ही आहोत. तर आपली उपस्थिती आम्हाला खूप महत्वाची आहे. आजप्रमाणे आपण 3 दिवस अशीच उपस्थिती दर्शवावी, जेणेकरून जो आपला या प्रशिक्षणामागचा उद्देश आहे तो नक्की सफल होईल. तर मी या सर्वांचे रामितीच्या वतीने पुनश्च एकदा स्वागत, आभार मानते आणि आपली रजा घेते. आपण परत भेटतोय 3 वाजता. तर सर्व प्रशिक्षणार्थ्यांना विनंती आहे की सर्वांनी वेळेवर 3 वाजता जॉईन व्हायचं आहे, जे आपण दुसरं सत्र सुरू करतोय. धन्यवाद सर. धन्यवाद उदय पाटील सर. धन्यवाद तांबळे सर. धन्यवाद. धन्यवाद.